नमस्कार मित्रांनो. मोबाईल पेच्या आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मोबाईल पे या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवरती आपण स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणे उत्पन्न कसं कमवायचं याविषयी आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. ही माहिती मी तुम्हाला अर्थातच मराठी भाषेतून देणार आहे. हे मराठी सेशन आहे. मोबाईल पेच्या वेगवेगळ्या भाषेतून ठिकठिकाणी वेगवेगळे सेशन्स होतात. प्रत्येकाला आपापल्या रिजनल लँग्वेजमधनं जर ते समजलं, तर ते अतिशय सोयीस्कर होतं. त्यामुळे आपल्या मराठी बांधवांना मोबाईल पे हा कन्सेप्ट पोहोचावा, त्यांच्यापर्यंत मोबाईल पेची माहिती पोहोचावी, म्हणून माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मित्रांनो, पुढच्या सेशनकडे वळण्याकरता मी माझं पी प्रेझेंटेशन तुमच्यासमोर सादर करत आहे. कृपया हे नीट लक्ष देऊन ऐका, कारण एका नवीन पर्वाला आपण सुरुवात करत आहोत. मोबाईल पे, आज भी और कल भी. किती महत्वाची टॅगलाईन बघा. म्हणजे हा व्यवसाय आपल्याला निरंतर उत्पन्न देणारा आहे. आज या व्यवसायाला आपण एक सुरुवात करणार आहोत. परंतु याचं उत्पन्न हे फक्त तुम्हालाच नव्हे, तर तुमच्या प्रत्येक पिढ्यानपिढ्या हे उत्पन्न तुम्हाला मिळत राहणार आहे. असा एक छान आणि सुंदर कन्सेप्ट म्हणजे मोबाईल पे, एक स्वदेशी अर्निंग ॲप. मोबाईल पेची ही माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत. एक सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स, मोबाईल पेचं हे पॅन कार्ड, सर्टिफिकेट ऑफ रिकग्निशन्स. या कन्सेप्टला ऐकण्यापूर्वी लॉकडाऊन विषयी मला थोडंसं तुमच्याशी बोलावंसं वाटतं. लॉकडाऊन, गेले 1.5 वर्ष लॉकडाऊनच्या यातना या तुम्ही आम्ही प्रत्येकाने भोगल्या आहेत. मला असं वाटत नाही की तुमच्या आमच्यापैकी याच्यातून कोणी सुटलाय, पण प्रत्येकाला याची झळ नक्कीच बसली आहे. अनपेक्षितपणे अचानकपणे लॉकडाऊन तुमच्या आमच्यावरती लादला गेला आणि या सगळ्यातून आपल्याला काय मिळालं? बरंच काही गमावलं आणि बरंच काही शिकवलं. असा हा लॉकडाऊन. या लॉकडाऊन मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका समोर आली. आपल्याला लक्षात आलं की दुकाने बंद, व्यवहार बंद, सर्व काही बंद. आणि अशा वेळेला सर्व जग ज्या वेळेला लॉकडाऊनला फेस करतंय, त्यावेळेला सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात आली. ती होती की आपल्याला उत्पन्नाचा आणखीन स्रोत निर्माण करणं गरजेचं आहे. आणि हे स्रोत निर्माण करण्याकरता मोबाईल पे ही एक चांगली संधी तुमच्याकडे आहे. विशेषतः मी मराठी माणसांच्या विषयी विशेषतः बोलू इच्छितो. बऱ्याच वेळेला मराठी माणसांच्या विषयी एक शब्द, एक वाक्य मी कायम ऐकलेलं आहे आणि माझा त्या वाक्याला नेहमी विरोध आहे. ते वाक्य आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. कोण म्हणतं मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही? मी म्हणतो मराठी माणसासारखा व्यवसाय दुसरा कोणीच करू शकत नाही. कारण मराठी माणसं फक्त जेव्हा जिद्द मनात आणतील त्यावेळेला नक्कीच ते व्यवसाय करू शकतील. आणि व्यवसाय हा केवळ फक्त मराठी माणसानेच केला पाहिजे, फक्त गुजराती माणसानेच केला, फक्त सिंधी माणसानेच केला पाहिजे असं काही नसतं. व्यवसाय हा सर्वांसाठी आहे. पूर्ण भारतात राहणारे सर्व नागरिक हे आपण फक्त आणि फक्त ज्यावेळेला माणूस म्हणून फक्त जगायला शिकू, त्यावेळेला आपण मराठी, हिंदी वगैरे ह्या सगळ्या परप्रांतीय अशा गोष्टी बाजूला ठेवून आपण फक्त आणि फक्त व्यावसायिक म्हणून जेव्हा आपण एखाद्या कन्सेप्टकडे बघू, तेव्हाच तो कन्सेप्ट पुढे जातो. आणि म्हणूनच तुम्हाला या कन्सेप्टमध्ये मी स्वागत करतोय. आजचं सेशन मराठीमधून आहे, कारण मराठी बांधवांना हे विशेष समजावं म्हणून मराठी बांधवांसाठी आपण घेतो आहोत. परंतु एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये जी भयानकता आपण अनुभवलेली आहे, या भयानकतेतून आपण जर आता यापुढे आयुष्यात जर आपल्याला हे चटके सहन करायचे नसतील, तर आता तरी आपल्याला शहाण व्हायला पाहिजे. आणि आता आपल्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवीन नवीन पावलं कशी टाकता येतील, नवीन नवीन स्रोत कसे निर्माण करता येतील याचा विचार केला पाहिजे. हा जर विचार जर टाटांनी केला नसता, धीरुभाईंनी केला नसता, तर आज तुम्ही पाहताय, प्रॅक्टिकली विचार करूया. टाटांचे अनेक व्यवसाय, टाटा स्टील आहे, टाटांच्या कार मोटर्स आहे, टाटा इन्शुरन्स मध्ये आहेत. धीरुभाई अंबानी रिलायन्सच्या, आज अशी कोणती इंडस्ट्री आहे की जिथे धीरुभाई अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीने पाऊल नाही टाकलंय? मग ह्या व्यावसायिकांना एका उत्पन्नातून त्यांचं चांगलं जम बसलेलं असताना, चांगलं उत्पन्न मिळत असताना ते अनेक व्यवसायांकडे का वळत आहेत? जर मोठमोठे बिझनेसमॅन स्वतःच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करू शकतात,
तर आपण मात्र कुठल्या गैरसमजात आहोत, की आपल्याला मिळणाऱ्या एकाच उत्पन्नावरती आपण स्थिर राहू इच्छितो. आता तरी आपण शहाणं व्हायला पाहिजे आणि आता तरी आपण मल्टिपल बिझनेस करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे मल्टिपल बिझनेस करत असताना जर तो कायदेशीर आहे आणि जर तो योग्य रीतीने प्रामाणिकपणे पैसे मिळवून देणारा आहे, तर निश्चितच तिथे पाऊल टाकायला काही हरकत नाही, असं माझं ठाम मत आहे. मोबाईल पेमध्ये काम करायचं म्हणजे नेमकं काय? मोबाईल पेमध्ये बाकी दुसरं काही करायचं नाहीये. मोबाईल पे हा तुम्हाला तुमच्या खर्चावरती उत्पन्न मिळवून देणारा कन्सेप्ट आहे. तुम्ही खर्च करा आणि पैसे कमवा. बघा किती शुद्ध आणि छान मराठीमध्ये मी वाक्य वापरलं. खर्च करा आणि पैसे कमवा. आपण खर्च केल्याने कधी पैसे कमवता येतात का? हो, इथे येतात. आपल्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अगदी लॉकडाऊन किती भयानक होता, तरी सुद्धा अन्नाशिवाय आपण जगू शकलो नसतो. वस्त्र आपल्याकडे होते, आपण त्याच्यावरती 1-1.5 वर्ष चालवू शकलो. परंतु अन्न मात्र नियमित लागलं आणि त्यासाठी आपल्याला दर महिन्याला किराणा माल भरावाच लागला. तुम्हाला देखील जगण्यासाठी दर महिन्याला जो किराणा माल तुम्ही भरताय, जो तुमच्या दुकानदाराकडून भरताय, तुमच्या डीमार्ट मधून भरताय, बिग बाजार मधून भरताय, त्याचं पेमेंट करण्याकरता फक्त तुम्हाला माध्यम बदलायचंय आणि त्याचं पेमेंट जे आहे ते तुम्हाला मोबाईल पेच्या माध्यमातून करायचंय. एवढंच इथे करायचंय. तुम्ही लाईट वापरता, वीज बिल वापरता, म्हणजे तुम्हाला वीज बिल येतंय. हे जे लाईट वापरताय, याचं जे वीज तुम्हाला जी तुम्ही कन्झ्युम करताय, याचं इलेक्ट्रिक बिल तुम्हाला काही केल्या भरावंच लागणार आहे. अगदी लॉकडाऊनमध्ये पण ते तुम्हाला माफ झालेलं नाहीये. मग हे जे इलेक्ट्रिक बिल पे करताना तुम्हाला मोबाईल पेचा वापर करता येईल. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता, ज्याप्रमाणे Amazon, Flipkart आहे, Myntra साइट्स आहे, अनेक साइट्स आहेत. जिथे तुम्हाला खरेदी विक्री करायचा संबंध ऑनलाईन येतो, त्या ठिकाणी देखील मोबाईल पेच्या माध्यमातून तुम्ही ते पेमेंट्स करून तुम्ही चांगलं उत्पन्न कमवू शकता. असा हा छान आणि सुंदर कन्सेप्ट तुमच्या समोर आहे, की जो तुम्ही केलेल्या खर्चावरती तुम्हाला उत्पन्न मिळवून देतो. बरं, सर्वात महत्त्वाचं, इथे तुम्हाला अनाठाई खर्च नाही करायचा आहे. बघा माझं वाक्य नीट ऐका. मी म्हटलं, की अनाठाई तुम्हाला खर्च नाही करायचा आहे. तुमचं जे नेहमीचं आयुष्य जे तुम्ही जगत आलेला, जे तुम्हाला जगण्यासाठी जे लागतंय, जे तुम्ही वर्षानुवर्ष करत आलेलात, तेच तुम्ही इथे करणार आहात. त्याचंच पेमेंट फक्त तुम्हाला मोबाईल पेच्या माध्यमातून करायचंय आणि इतरांना देखील मोबाईल पेचा वापर करायला सांगायचंय. कारण ही भारतीय कंपनी आहे, स्वदेशी कंपनी आहे आणि त्यामुळे तुम्हाला, आम्हाला आणि आपल्याला फक्त तुम्हाला आणि मला नव्हे, तर या भारत देशाला देखील त्याचा फायदा होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. द वर्ल्ड अराउंड अस इज चेंजिंग. आपल्या आजूबाजूचं जग किती झपाट्याने बदलतंय. कल्पना आहे का तुम्हाला याविषयी? ई कॉमर्स इंडस्ट्री ही इतकी झपाट्याने वाढते की या इंडस्ट्रीमधनं आज करोडोचे ट्रान्झॅक्शन होत आहेत. परंतु काय या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही स्वतः पाऊल टाकले? नाही. कारण या इंडस्ट्रीची आपल्याला ओळखच नाहीये. ज्यावेळेला Google Pay, PhonePe, Paytm यांनी जेव्हा भारतामध्ये आपला ज्यावेळेला म्हणजे आपले पाय स्थिरावायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांचे पाय इथे भरभक्कमपणे उभे राहतील याची गॅरंटी कोणालाच नव्हती. त्यांच्याविषयी असं म्हटलं गेलं होतं, की भारतामध्ये तुम्ही व्यवसाय करू शकणार नाही. परंतु आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, की जवळ-जवळ 200 करोड इतका नफा हा भारतामधून दर महिन्याला बाहेर जातोय. ह्या ई-कॉमर्सच्या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून अनेक कंपन्या आज ई-कॉमर्समध्ये आहेत. मग आपल्याला ई-कॉमर्स आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि ई-कॉमर्समध्ये आपल्याला उतरणं यासाठी महत्वाचं आहे, कारण ही आता काळाची गरज आहे. कारण येणारा संपूर्ण काळ, येणारा भविष्य काळ हा ई-कॉमर्स वरती पुढे असेल आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक कंपन्या जसं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतायत Google Pay, Paytm, Amazon, Flipkart, Facebook, Shopcluse या सगळ्या कंपन्या आहेत. Amazonचा विचार करा, ई-कॉमर्समध्ये आहे. स्वतःचं असं कोणतंही प्रॉडक्ट नाही. पण ई-कॉमर्समध्ये आज करोडोने प्रॉफिट कमवते. Facebook या कंपनीचा विचार करा, ई-कॉमर्समध्येच आहे. स्वतःचा असा कोणताही ब्लॉग किंवा लेख या कंपनीचा नाही. परंतु आज करोडोने प्रॉफिट आहे. Flipkart स्वतःचं असं काही प्रॉडक्ट नाही. परंतु आज त्यांचं स्वतःचं या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात, तर खूप मोठा ई-कॉमर्स मधनं Flipkart मधून पण व्यवहार होत आहेत. अशा अनेक कंपन्यांचे मी तुम्हाला दाखले देऊ शकतो. अगदी ओला, उबेर या आपल्या वापरातल्या नित्य नियमाच्या त्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु ओला, उबेर यांची स्वतःच्या मालकीची एकही कार नाही. तरी सुद्धा ई-कॉमर्सच्या माध्यमातून आज किती मोठा व्यवसाय करतायत. मग हीच संधी मोबाईल पेच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होते. फक्त हे आपल्याला जाणून घ्यायचंय, की ई-कॉमर्स नेमकं काय आहे आणि ते कसं आपण या क्षेत्रामध्ये पदार्पण करू शकतो.
या इंडस्ट्रीच्या विषयी जर बोलायचं झालं, तर जवळ-जवळ 15 लाख करोड इतकं ट्रान्झॅक्शन, इतके मोठं ही ह्या इंडस्ट्रीची व्याप्ती 2027 पर्यंत होण्याचं तज्ञांचा इथे अनुमान आहे. म्हणजे किती मोठी इंडस्ट्री वाढणार आहे, हे विचार करा. ई-कॉमर्स म्हणजे काय ते पहिलं आपण थोडक्यात समजून घेऊया. ई-कॉमर्स म्हणजे जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, इंटरनेटच्या सहाय्याने जेव्हा एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करता आणि त्याच्यातून जे कमिशन किंवा त्याच्यातून जो प्रॉफिट जनरेट होतोय, या प्रकारच्या व्यवहारांना ई-कॉमर्स असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही Amazon वगैरे किंवा तुम्ही Flipkart यावरती जे काही व्यय करताय, हे सगळे ई-कॉमर्सचे भाग आहे. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीचं प्रॉडक्ट प्रमोट करते. म्हणजे एक उदाहरण घेऊया, की माझी स्वतःची कंपनी आहे आणि माझी कंपनी एका दुसऱ्या कंपनीचं प्रॉडक्ट जे आहे ती प्रमोट करते माझ्या साईटवरनं आणि त्या दुसऱ्या कंपनीला माझ्या कंपनीमुळे ग्राहक मिळतात. तर ऑटोमॅटिकली ती कंपनी मला काहीतरी या ठिकाणी कमिशन्स देणार. याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंगच्या या माध्यमातून देखील करोडो रुपये आज एकमेकांना मिळतायत. प्रत्येक कंपन्या ई-कॉमर्समध्ये चांगला मोठा बेनिफिट मिळवत आहेत. रेफरल मार्केटिंग हे खूप जुनं आहे. रेफरल मार्केटिंग तुम्ही आम्ही अगदी आपल्या जन्मापासून करत आलेलो आहोत. रेफरल मार्केटिंग म्हणजे काय? की एखादी वस्तू आवडते तेव्हा आपण ती दुसऱ्याला रेफर करतो आणि अर्थात ती दुसऱ्याला रेफर करतो त्यावेळेला ती रेफर केल्याबद्दल तुम्हाला जे कमिशन मिळतं त्याला म्हटलं जातं रेफरल मार्केटिंग. अगदी एक छोटंसं उदाहरण सांगतो. आपल्या विभागामध्ये एखादा डॉक्टर असतो ना, त्याच्या हाताला चांगला गुण असेल, तर आपण लगेच 10 लोकांना बोंबलून सांगतो, "अरे, त्या डॉक्टरकडे जा. त्या डॉक्टरला खरोखर छान गुण आहे आणि खूप छान आणि सुंदर डॉक्टर आहे." हे आपण कायम करत आलेलो आहोत. अगदी महिलांच्या बाबतीत म्हटलं एखाद्या दुकानामध्ये छान आणि स्वस्तात साडी मिळाली, तर 10 लेडीजला ते आवर्जून सांगतील, की त्या दुकानात जा तिथे स्वस्तात साडी मिळते आणि छान आहे. आपण अशा प्रत्येक गोष्टींचं मार्केटिंग रेफरल मार्केटिंगने केलेलं आहे. या ठिकाणी देखील अशाच प्रकारे रेफरल मार्केटिंग करणार आहोत. पण त्यावेळेला जे रेफरल मार्केटिंग केलंय, त्याचं आपल्याला काही कमिशन वगैरे कुठे मिळालं नव्हतं. परंतु इथे आपल्याला ई-कॉमर्सच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या प्रत्येक रेफरल वरती, त्या रेफरल मधून निर्माण झालेल्या पुढच्या रेफरल वरती देखील तुम्हाला लाईफ लाँग कमिशन येणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. मग मोबाईल पे का? कारण इथे मी आता म्हटल्याप्रमाणे तुम्ही ज्याला रेफर केलंय, त्या रेफरल मधून त्या प्रत्येक जण इथे काही वेगळं करणार नाहीये. प्रत्येक जण स्वतःचं आयुष्य जगणार आहे आणि ते जगण्यासाठी जो काही खर्च आहे, त्याला किराणा माल लागतो आहे, त्याला इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे, त्याला पेट्रोल लागतं आहे, त्याला इतर काही ज्या गोष्टी आहेत, त्यांचा जो खर्च भागवायचा आहे, त्याचं पेमेंट फक्त तो मोबाईल पेच्या माध्यमातून करणार आहे आणि यातून जे काही ट्रान्झॅक्शन निर्माण होणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला देखील त्याचा बेनिफिट लाईफ लाँग येणार आहे. इतका छान आणि सुंदर हा कन्सेप्ट आहे. पण एखाद्या कन्सेप्टमध्ये यायचं झालं, तर मी एक व्यावसायिक सल्लागार म्हणून मी अनेक मित्रांना माझ्या व्यावसायिक सल्लागार म्हणून मी मी भूमिकेत असतो आणि त्यांना व्यावसायिक सल्लागार म्हणून मार्गदर्शन करत असतो. तर मी नेहमी सांगतो, की कुठल्याही व्यवसायामध्ये ना पहिले त्याचे की पॉइंट्स काढायला शिका. मी मोबाईल पेचे काढलेले 3 महत्त्वाचे की पॉइंट्स आहेत. एक व्यावसायिक म्हणून जर तुम्ही या 3 की पॉइंट्स कडे लक्ष दिलं आणि त्या 3 की पॉइंट्सला जर टार्गेट केलं, तर मोबाईल पेमध्ये यायला तुम्ही नक्की आणि 100% तयार होणार. कारण हे 3 की पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. पहिला की पॉइंट्स, नो डोअर टू डोअर प्रॉडक्ट सेलिंग. कुठलंही प्रॉडक्ट तुम्हाला डोअर टू डोअर इथे सेलिंग करायचं नाहीये. म्हणजे कोणालाही जबरदस्ती जाऊन कुठलंही प्रॉडक्ट विकायचं, असं अजिबात इथे नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. आता तुम्हाला एक आता विचार एक मिळू शकतो, मी जरी ते कोणाला रेफर केलं, मोबाईल पेमध्ये जॉइन करायला सांगितलं आणि उद्या ही कंपनी बुडाली तर? मी असं एक विचार सांगतो, असं कधी होणार नाही. समजा दुर्दैवाने आज रात्री ही कंपनी बंद पडली असं एक आपण दुर्दैवाने म्हणूया. तरी सुद्धा तुम्हाला घाबरायची गोष्ट नाही. कारण तुम्ही कोणाची इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये गुंतवलेली नाहीये. त्यामुळे ऑटोमॅटिक तुमच्या दरवाजामध्ये कोणी येऊन उद्या उभं राहील, हे अजिबात होणार नाहीये. त्यामुळे तुमचा स्वाभिमान आणि तुमचं जे काही समाजामध्ये स्थान आहे, ते कायमस्वरूपी जपलं जाणार आहे. कारण या ठिकाणी तो तुमच्या नावाला काळिंबा लागू शकत नाही. तर असा हा जेन्युइन कन्सेप्ट आहे. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं आहे. इट्स अ कंप्लीट ऑनलाईन प्रोसेस. किती सुंदर आहे बघा, की तुम्ही घरात बसून फक्त मोबाईलचा वापर करून तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे, त्या मोबाईलचा वापर करून तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉप, त्या लॅपटॉपचा किंवा कॉम्प्युटरचा वापर करून तुम्ही करू शकता. लॅपटॉप, कॉम्प्युटर असायलाच हवा असं अजिबात नाही.
मोबाईल तर आपल्याकडे आता सगळ्यांकडे आहे. त्या मोबाईलचा वापर करून देखील तुम्ही कंप्लीट ऑनलाईन तुम्ही प्रोसेस करून हा व्यवसाय करू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी मोबाईल पेच्या या कंपनीसोबत जवळ-जवळ 1.5 वर्ष सुरुवातीपासून मोबाईल पे पासून मी जोडलेलो आहे. मोबाईल पेला आज सुरुवात होऊन छान हे आलेले आहेत, दिवस आलेले आहेत आणि आता मोबाईल पे खूप चांगल्या पद्धतीने प्रगतीने पुढे चाललेलं आहे. आणि आज माझ्या अंतर्गत जवळ-जवळ 15,000 लोकांची टीम ही आतापर्यंत तरी पुढे वाढलेली आहे आणि मी फक्त पहिला 19 लोकांना जॉइन केलं होतं. त्या माध्यमातून ही पुढे टीम सरकत गेली आणि मला सांगायला अभिमान वाटतोय, की मोबाईल पेजमध्ये आज माझं उत्पन्न जवळ-जवळ ₹80,827 इतकं झालेलं आहे. 80,827. ही संधी तुम्हाला पण तीच होती, मला पण तीच होती. मी पण तुमच्याप्रमाणेच असं मोबाईल पे सुरुवात केलं आणि त्यामधून आपल्याला हा सर्वांना अशा प्रकारचा बेनिफिट कसा मिळू शकतो, हे पाहण्याकरता तुम्हाला हे आजचं सेशन नीट ऐकणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रिस्क काय? कारण प्रत्येक जण आपण आहे ना, जेव्हा व्यवसायाला सुरुवात करतो ना, तेव्हा माझा धंदा बुडाला तर, माझा बिझनेस बुडाला तर, माझं नुकसान झालं तर, या प्रश्नाने आधी आपण घाबरतो आणि म्हणूनच मराठी माणूस व्यवसायाला उतरायला मागत नाही. कारण हा प्रश्न त्याला सतत सतावत असतो. पण मित्रांनो, एक सांगू, एका एक सुंदर वाक्य आहे, रिस्क है तो इश्क है. हे लक्षात ठेवा. रिस्क जर व्यवसायामध्ये नाही घेऊ शकत ना, तर आपण बिझनेस नाही करू शकत. कारण कुठलाही बिझनेस असेल तर रिस्क घ्यावी लागते. परंतु मोबाईल पे हा एक असा कन्सेप्ट आहे, की ते नो रिस्क ओन्ली अर्निंग, फक्त तुम्हाला उत्पन्न. इथे रिस्क अजिबात नाहीये. इथे ₹1 देखील तुम्हाला रिस्क नाहीये. मग आता तरी हा व्यवसाय करायला काय हरकत आहे? म्हणून हे सेशन नीट ऐकणं आवश्यक आहे. डिसिजन, निर्णय खूप महत्वाचे असतात आयुष्यात. तुम्ही निर्णय काय घेता ना, ह्याच्यावरती तुमचं पूर्ण आयुष्य ठरतं. तुम्ही काय जगता, तुम्ही आता जे काही आहात, याला एकमेव कारण तुम्ही घेतलेले आयुष्यातले निर्णय. पण बऱ्याच लोकांना हे आयुष्यात निर्णय घेताच येत नाही. निर्णय चुकीचा आहे, की निर्णय बरोबर आहे, हे काय ठरवेल? तुम्हाला प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे तुमच्या हातात असतं आणि म्हणूनच डिसिजन डिफाईन्स डेस्टिनी हे वाक्य कायम लक्षात ठेवा आणि आजच योग्य निर्णय घ्या. मोबाईल पे आज भी और कल भी. इट्स अ स्वदेशी अर्निंग ॲप. मोबाईल पेमध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होता, जेव्हा जॉइंट होता, समजा तुम्हाला ज्याने कोणी आमंत्रित केलंय, एक एक्झाम्पल घेऊया. समजा मी तुम्हाला आमंत्रित केलंय. तर मोबाईल पेचं हे ॲप तुम्हाला Google Payवरनं डाउनलोड करायचं असतं. तुम्हाला एक रेफर कोड, ज्याने कोणी आमंत्रित केलं तो त्याचा रेफर कोड देईल. तो रेफर कोड तुम्हाला तिथे टाकायचा असतो. स्क्रीनमध्ये दिसल्याप्रमाणे तुम्हाला रेफर कोड टाकल्यानंतर तुम्ही मोबाईल पेच्या परिवारामध्ये सहभागी होता. मोबाईल पेचं स्क्रीनवरती दिसतंय त्याप्रमाणे एक कार्ड आहे. ज्याप्रमाणे तुमचं बँकेचं एटीएम कार्ड असतं. अगदी त्याचप्रमाणे हे एक कार्ड आहे. आता बँकेत जेव्हा तुम्ही एटीएम कार्ड वापरता, तेव्हा तुमच्या खात्यात असलेले पैसे तुम्हाला वापरण्याकरता पण तुम्हाला त्या कार्डाकरता अॅन्युअली नियर अबाउट 300 टू 500 इतका चार्ज लागतो. ₹300 ते ₹500. मोबाईल पेचा देखील आणि हा चार्ज असतो सर्व्हिस प्रोव्हाईड करण्याचा, कारण तुम्हाला ते 24 अवर सर्व्हिस देत असतात. मोबाईल पे देखील तुम्हाला या कार्डाकरता ₹600 चार्ज तुम्हाला भरावा लागतो आणि हा जो चार्ज आहे, हा 5 वर्षाकरता आहे. आय रिपीट, हा 5 वर्षाकरता आहे. म्हणजे 5 वर्षाकरता ₹600 भरून तुम्ही एक कार्ड ॲक्टिव्हेट करून घेता. या कार्डाचा फायदा काय असतो, की समजा तुम्ही जे काही पैसे वॉलेटला तुमच्या तुम्ही लोड करता, जसे आपण Paytmला लोड करतो, इतर ॲपला लोड करतो, त्याप्रमाणे जे पैसे लोड केले ते या कार्डावरती लोड होतात. मग एखाद्या पेट्रोल पंपावरती तुम्ही गेलात किंवा एखाद्या दुकानदाराकडे गेलात, तो म्हणेल मी मोबाईल पे ॲप वापरत नाही. परंतु त्याच्याकडे स्वाईप मशीन तर असतं. आज प्रत्येकाकडे स्वाईप मशीन आहे. त्या स्वाईप मशीनमध्ये तुम्ही हे कार्ड वापरू शकता आणि तुमचं ट्रान्झॅक्शन करू शकता. आणि संपूर्ण भारतात तुम्ही हे कार्ड कुठेही वापरू शकता. इव्हन हे रुपेचं गेटवे असलेलं कार्ड आहे. भारतीय रुपे गेटवे असलेलं कार्ड आहे. जिथे-जिथे बाहेरच्या देशांमध्ये देखील ज्या ठिकाणी रुपे गेटवे ॲक्टिव्हेट आहे, तिथे देखील तुम्हाला हे कार्ड वापरता येऊ शकतं. पुन्हा एकदा महत्त्वाचा पॉइंट लक्षात घ्या. ₹600 भरून तुम्ही 5 वर्षाकरता कार्ड घेता आणि त्याच्यावरनं तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला दर महिन्याला आहे, पैसे लोड करता. तुम्ही इलेक्ट्रिक बिल भरणार आहात, किराणा माल भरणार आहात. या सगळ्यांचं पेमेंट करण्याकरता तुम्हाला हे कार्ड आहे आणि ह्या कार्डाचा वापर करून तुम्ही एका ई-कॉमर्स व्यवसायाला सुरुवात करताय. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर मी असं म्हणेन, स्पष्ट आपण म्हणूया. असा एक दुसरा कन्सेप्ट नाही घेऊया, की ई-कॉमर्समध्ये सुरुवात करायला मला फक्त ₹600 भरून या व्यवसायाला सुरुवात करता येते. सो नॉट बॅड. आज एखादा वडापावची जरी गाडी टाकायची झाली ना मित्रांनो, तरी त्याच्यासाठी लायसन्स वगैरे काढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी आजच्या घडीला 4,000 ते 5,000 खर्च आहे.
कमीत कमी मी म्हटलं. आणि पुढचा धंद्याचा जो खर्च आहे ते जितोवर वेगळा. पण लायसनिंगसाठी एवढा खर्च आहे. तर आज ₹600 मध्ये भरून जर आपल्याला आपला स्वतःला बेनिफिट मिळत असेल तर काय वाईट आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे कार्ड घेतलेलं आहे, याचे पैसे देखील तुमचे तुम्हाला वसूल होतात. कारण ज्या वेळेला तुम्ही वॉलेटला पैसे लोड करता, त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला कॅशबॅक येतो आणि त्याच्यातून तुमचे हे ₹600 पण वसूल होतात. म्हणजे किती सुंदर ऑफर आहे, हे विचार करा. इन्कम अँड एक्सपेन्सेस आपली ना नेहमी तारेवरची कसरत असते. हे एकतर उत्पन्न आणि तो खर्च. उत्पन्न जो भाग आहे, हा नेहमी कमी असतो आणि खर्चाचा भाग हा नेहमी जास्त असतो. आणि याच तारेवरच्या कसरतीमध्ये आयुष्य कसं निघून गेलं, हे कळतच नाही. आयुष्य जगण्यातच राहून जातं. कारण आयुष्याची मजा लुटायची असेल, तर आर्थिक संपन्नता देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि म्हणून मोबाईल पे गरजेचं आहे. आणि याकरता तुम्हाला इन्कम ऑन एक्सपेंडिचर तुम्ही केलेल्या खर्चातून तुम्ही जे उत्पन्न मिळवत आहे, हा कन्सेप्ट घेणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच तुम्हाला किराणा माल तुम्ही खरेदी करणार आहात, तुम्ही वीज बिल भरणार आहात, तुम्ही मोबाईलचं रिचार्ज करत आहात, तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत आहात. या सगळ्यांचं जे काही तुम्ही जीवनमान जगताय, त्याचं पेमेंट करण्याकरता फक्त तुम्हाला मोबाईल पे हे ॲप वापरायचं आहे. एवढंच करायचंय, बाकी काहीही करायचं नाहीये. आणि तुम्हाला हे ॲप दुसऱ्यांना सांगायचंय, दुसऱ्यांना रेफर करायचंय. हेच काम मोबाईल पेमध्ये आहे, बाकी इतर काही नाही. तुम्ही Google Pay वापरता मित्रांनो, मी देखील Google Pay वापरतो. गेले 8 वर्षापासून मी Google Pay वापरतो आणि प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, माझे आत्तापर्यंत ट्रान्झॅक्शन मी Google Payच्या माध्यमातून जास्तीत जास्त केले. परंतु Google Payच्या माध्यमातून मला जे मिळालेलं उत्पन्न आहे, ते नियर अबाउट 589 च्या आसपास मला आतापर्यंत गेल्या 8 वर्षात उत्पन्न मिळालं. कारण Google Pay तुम्हाला कधी-कधी ₹1, ₹2 असं उत्पन्न देतं आणि बऱ्याच वेळेला ते तुम्हाला थम्ब्स दाखवतं. म्हणजे ठेंगा, मराठीत म्हणतात त्याला ठेंगा. तो ठेंगा दाखवला जातो. म्हणजे Google पे तुम्हाला कधी-कधी पैसे देतं. हिंदीमध्ये एक गाणं आहे अमिताभ बच्चनचं खूप सुंदर. कभी-कभी मेरे दिल में ख्याल आता है, रोज नहीं आता है, कभी-कभी आता है. तसं Google Payला तुमची जी आठवण आहे ती कधी-कधी येते. मोबाईल पे मात्र असं आहे, की इथे तुम्हाला प्रत्येक वेळेला एव्हरी टाईम 100% कॅशबॅक आहे. ज्या वेळेला तुम्ही पैसे अकाउंटला टाकणार आहात, वॉलेटला टाकणार आहात, प्रत्येक ट्रान्झॅक्शन करणार आहात, त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स मागे एव्हरी टाईम 100% तुम्हाला कॅशबॅक येणार आहे. निश्चित कॅशबॅक येणार आहे. हे लक्षात घ्या. मग मला इथे उत्पन्न किती मिळेल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कुठलाही व्यवसाय करत असताना विजन्स क्लिअर असणं गरजेचं आहे, की मी त्या व्यवसायातून किती पुढे जाऊ शकतो. मला चित्र क्लिअर पाहिजे, की या व्यवसायातून मी नेमकं किती कमवू शकतो. नीट ऐका. या प्रश्नाचं उत्तर मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही महिन्याला 10,000 कमवू शकता. मी म्हणतो तुम्ही महिन्याला ₹50,000 पण कमवू शकता. 1,00,000 पण कमवू शकता. ₹9,00,000 देखील दर महिन्याला तुम्ही कमवू शकता. इट्स डिपेंड्स ऑन यू. कारण व्यवसायाला कुठलाही व्यवसाय असो, त्याच्यामध्ये बंधनं नसतात. आभाळ हे ठेंगणं असतं. कार्यक्षमता तुम्हाला सिद्ध करायची असते. म्हणूनच इट्स डिपेंड्स ऑन यू अँड युअर सीईजी हे लक्षात घ्या. देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. आणि आयुष्यात पैसे कमवायचे असतील ना, तर कठोर परिश्रमाशिवाय कधीही त्याला पर्याय नाही, हे देखील महत्वाचं आहे. जेव्हा कधी आयुष्यात तुम्हाला असं लक्षात येतं, की इझी मनी मिळतं, इझी पटकन पैसे मिळतात, सावध व्हायला पाहिजे आपण. कारण तिथे काहीतरी गोम असते आणि अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये आपण अडकण्याची शक्यता असते. म्हणूनच मोबाईल पेमध्ये तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागतील. परंतु या मेहनतीचं फळ जे आहे ते नक्कीच छान आणि सुंदर असेल, हे लक्षात ठेवा. आणि एक वाक्य मी माझ्या आयुष्यात कायम लक्षात ठेवलंय. कोरोनाच्या काळात पण हे वाक्य मी माझ्या मनावरती कायम कोरलं. हे हिंदी मधलं वाक्य आहे. हे लक्षात ठेवा. भले मोबाईल पे मध्ये करा काम किंवा नका करू, हा तुमचा निर्णय असेल. परंतु हे वाक्य आयुष्यात कायम लक्षात ठेवा. जिस दिन अपना इक्का चलेगा ना, उस दिन बादशाह तो क्या, उसका बाप भी अपना गुलाम बनेगा. हे वाक्य ज्या दिवशी हृदयात कोराल आणि व्यवसायात उतराल ना, त्या दिवशी खरोखरच या व्यवसायातले तुम्ही बादशाह असाल. आणि हे करत असताना आपल्याला कुणालाही चीटिंग करायचं नाहीये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की मार्केटमध्ये अशा बऱ्याच कंपन्या आहेत. मला कुठल्याही कंपनीचं माझ्या सेशन्समधनं नाव घ्यायचं नाही आणि मी घेणारही नाही. परंतु अगदी पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे त्या छत्र्या उगवतात, त्याप्रमाणे अनेक कंपन्या मार्केटमधनं तुम्हाला उभ्या राहिलेल्या दिसतात. काही काळ राहतात, लोकांना काही काळ पैसे देतात आणि त्याच्यानंतर त्या कंपन्या गायब होतात. आणि या कोरोनाच्या या काळामध्ये तर अशा अनेक कंपन्यांची लाट आली. मोबाईल पे
ही या कोरोनाच्या काळातच या बिझनेसला सुरुवात केला. आजही मोबाईल पे टिकून आहे आणि मोबाईल पेची टॅगलाईन जी मगाशी मी म्हटली, "आज भी और कल भी" ही खूप महत्वाची आहे आणि हा एक प्रामाणिक आणि जिनून व्यवसाय आहे. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथे आपण कोणाची इन्व्हेस्टमेंट घेत नाही आहोत. हे सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण इथे कोणाला फसवण्याचा प्रश्नच येत नाही. इन्कम सोर्स मला कसा मिळेल आणि किती मिळेल? मित्रांनो, मी जर तुम्हाला म्हटलं, की मोबाईल पेच्या माध्यमातून तुम्ही वर्षाला 2 करोड रुपये पण मिळवू शकता. विश्वास ठेवाल माझ्यावरती? नाही ना? पण आता मी हे कॅल्क्युलेशन्स वाईज पटवून देतो. नीट बघा. मोबाईल पेमधून एकूण 18 प्रकारचे मुख्य बेनिफिट्स आहेत. मुख्य बेनिफिट्स हां. इतर उपबेनिफिट्स जे आहेत ते वेगळे. जसं इन्स्टंट कॅशबॅक आहे, मोबाईल पे क्लब आहे, मोबाईल पे लाईफटाईम क्लब आहे, सेल्फ आहे, कार्ड डिस्ट्रिक्ट हँडलिंग आहे, स्विगी ॲक्टिव्हेशन, स्विगी मोर अशा प्रकारचे अनेक एकूण 18 बेनिफिट्स आहेत. या मुख्य 18 बेनिफिट्स मधनं मी फक्त 4च बेनिफिट्स वरती आज बोलणार आहे. आणि या 4 बेनिफिट्स मधनं कॅल्क्युलेशन्स करून किती उत्पन्न दर महिन्याला तुम्ही करू शकता, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे करण्याकरता तुमच्या खिशातून ₹1 देखील न जाता तुम्हाला फक्त प्रामाणिकपणे मोबाईल पे दुसऱ्याला रेफर केल्याबद्दल हे उत्पन्न मिळणार आहे. किती छान आणि सुंदर कन्सेप्ट आपण विचार करतोय, विचार करा. टीम खूप महत्वाचं आहे. तुम्ही एखादं हॉटेल टाकावं, टीम असल्याशिवाय ते टाकू शकता का? अगदी हॉटेलला तुम्हाला कुक लागतो. सगळ्यात पहिलं महत्वाचं हॉटेलमध्ये कुक असतो. तो कुक महत्वाचा. पण जरी कुकने जेवण छान बनवलं, तरी त्याच्यासाठी सर्व्हिंग स्टाफ पाहिजे, वेटर्स पाहिजे, मॅनेजर्स पाहिजेत. आणि एवढं नुसतं करून चालत नाही. मार्केटिंग वगैरे सगळं ॲडव्हर्टायझिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इतकी वेगळी टीम पाहिजे. आणि ही सगळी टीम प्रत्येक व्यवसायामध्ये असते. प्रत्येक व्यवसायामध्ये कुठलाही व्यवसाय टीमशिवाय होत नाही. अगदी रतन टाटा असो, धीरूभाई अंबानी असो, या प्रत्येकाची स्वतःची एक टीम, प्रत्येकाची लेयर वाईज ठरलेली आहे. आपल्याला देखील व्यवसायात पुढे जायचं झालं, तर टीम असणं गरजेचं असतं आणि या टीमला आपण मोबाईल पेच्या भाषेमध्ये म्हणतो सी ही टीम म्हणजे सी या सी माध्यमातून आपल्याला काय उत्पन्न मिळणार आहे ते आपण बघूया. मित्रांनो, मी मगाशी एक आकडा तुम्हाला सांगितला होता. मी सुरुवातीला जेव्हा जॉइन केले, ते माझे 19 महत्त्वाचे माझे पिलर्स मी जॉइन केले आणि मला माझ्या या 19 पिलर्सवरती अभिमान आहे. कारण या 19 पिलर्सनी मोबाईल पे खूप पुढे नेलं. आज त्याच्यापैकी काही लोकं ही माझी मीटिंग पण अटेंड करत आहेत. यांनी मोबाईल पेला खंबीरपणे पुढे नेलं आणि आज माझी जवळ-जवळ 15,000ची टीम तयार झालेली आहे आणि हीच लोकं मोबाईल पे पुढे वाढवणार आहेत आणि मोबाईल पेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळेजण उत्पन्न कमवणार आहोत. या 19 लोकांमधनं आज 15,000 लोकांची टीम तयार झाली आहे. मोबाईल पेचा कन्सेप्ट असा आहे, की तुम्ही हे जे ॲप आहे, ते फक्त 20 लोकांना देऊ शकता. म्हणजे ही जी 20 लोकं आहेत, ती स्क्रीनमध्ये दिसतायत त्याप्रमाणे तुमच्या ती पहिल्या लेव्हलला जॉइंट होतात. सेकंड लेव्हलला या 20 लोकांनी हे ॲप प्रत्येकी 20 जणांना दिलं म्हणजे किती लोकं होतील? 400 लोकं. या 400 लोकांनी जर 20 लोकांना हे ॲप दिलं, तर एकूण लोक होतील 8,000 लोकांपर्यंत हे ॲप पोहोचेल. 8,000 लोकांपासून 20 लोकांपर्यंत हे ॲप पोहोचलं म्हणजे 1,60,000 लोकांपर्यंत ते पोहोचेल. म्हणजे ही 1,60,000 लोकं तुमच्या 4थ्या लेव्हलला येऊ शकतात. 5व्या लेव्हलला हे ॲप 32,00,000 लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे 33,68,420 लोकांपर्यंत तुमचं हे ॲप पोहोचू शकतं. आता एक कंपनीने आणखीन एक छान संधी दिली आहे, की तुमचे पहिले 15 लोकं जॉइन झाले, तर तुम्हाला 20 लोकांच्या ऐवजी 30 लोकांची मर्यादा मिळते जॉइनिंग व्हायला. ही या महिन्यापासून कंपनीने चांगली सुविधा दिली आहे. पण आपण फक्त बेसिक मूळ जो कन्सेप्ट आहे त्या 20च्या प्रमाणेच गेलो तरी 33 लाख लोकांची टीम तयार होते. आता नकारात्मक प्रश्न पहिला आपल्या मनात येतो, एवढी लोकं कोण गोळा करणार? मी जर हा विचार केला असता, तर त्या 19 लोकांना टाकल्यापासून म्हणजे आता 15,000 झाले असते का? हा विचार करा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं उत्पन्न जे आहे ते ₹80,887. आजही मोबाईल पेचा ॲप प्रत्येकाने चेक करा. माझं त्याच्यामध्ये उत्पन्न तुम्हाला दिसतंय. कारण मोबाईल पेमध्ये तुम्हाला टॉप 10, टॉप 30 चे जे दिसतं त्यामध्ये माझं नाव कंपनीच्या सुरुवातीपासून आहे. ₹80,887 इतकं माझं उत्पन्न आहे. हे झालं असतं का? आणि मी जे बोलतोय हे पुराव्यानिशी बोलतोय. मी फक्त त्या 19 लोकांना ओळखतोय. जे मी 19 पिलर्स टाकले त्या लोकांना मी ओळखतोय जे माझे इमिजिएट आहे. त्या लोकांनी मोबाईल पे वरती विश्वास ठेवला, माझ्यावरती विश्वास ठेवला, मोबाईल पे वरती विश्वास ठेवला आणि मोबाईल पे पुढे नेलं. आज ती 15,000 पर्यंत टीम पोहोचली. हळू ती टीम वाढते. तुम्हाला देखील तेच करायचंय. पुढे काय होईल? भविष्यात काय होईल? याचा विचार आता नका करत बसू. आपण याच टेन्शनमध्ये असतो, की दुकान उघडण्यापूर्वी आपल्या मराठी माणसाचा एक प्रॉब्लेम आहे. दुकान उघडण्यापूर्वी माझ्या दुकानात कस्टमर येईल का? हा विचार करतोय. म्हणजे रिक्षा टाकण्यापूर्वी माझ्या रिक्षात कोण बसेल? हा पहिला विचार करून रिक्षा चालवायचाच नाही.
दुकान चालवायचंच नाही. हा कन्सेप्ट आता आपल्याला सोडायला लागेल आणि आपल्याला आता व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. सुरुवात तर करून बघा. आरामात सर्व काही सुरू होतं आणि नुकसान तर काहीच होणार नाहीये. तर सुरुवात करायला काय हरकत आहे? मी असं म्हणतो, की 33,00,000 एवढे लोकांची टीम नको. 33,00,000 नको. फक्त 10,000 लोकांची टीम बनवण्यात जरी तुम्ही तयार झाला, तरी त्या फक्त 10,000 लोकांवरती मी तुम्हाला सांगतोय दर वर्षाला तुम्ही 2 करोड इतकं उत्पन्न कमवू शकता. एवढं उत्पन्न येऊ शकतं. कसं काय ते आपण बघूया. मी पहिलं उत्पन्न तुम्हाला सांगतोय. 10,000 फॅमिलीज तुमच्या माध्यमातून 5व्या लेव्हलपर्यंत जॉइंट आहेत असा विचार करूया. आणि 10,000 लोकं काय करतायत? काही तुमचं वेगळं प्रॉडक्ट विकत नाही. ज्याप्रमाणे Amazonकडे स्वतःचं काही वेगळं प्रॉडक्ट नाही, Flipkartकडे नाही, तसं आपलं पण काही वेगळं प्रॉडक्ट नाही असं समजा. आणि तुम्ही फक्त ते लोकं काय करतायत, की त्यांचं जीवनमान जगण्यासाठी किराणा माल, इलेक्ट्रिक बिल वगैरे जे काही ते बिल पेमेंट फक्त मोबाईल पेच्या माध्यमातून करतायत आणि प्रत्येक फॅमिली फक्त 10,000 चा खर्च मोबाईल पेच्या माध्यमातून बिल पेमेंट करते असा विचार करा. म्हणजे 10,000 फॅमिली मी प्रत्येकी ₹10,000 खर्च या माध्यमातून आपले भागवले, तर हे ट्रान्झॅक्शन होईल 10 करोड. आता हे 10 करोडचं ट्रान्झॅक्शन कोणामुळे झालं? तुम्ही एकट्याने केलं का? नाही. तुमच्या रेफरन्सच्या माध्यमातून त्या ताकदीतून हे टार्गेट हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते निर्माण झालंय. ही रेफरन्सची ताकद आहे हे लक्षात घ्यायचं. एक विचार करा हो Google Pay, PhonePe, Paytm या कंपन्या इतके दिवस मार्केटमध्ये टिकून आहेत. यांना स्वतःला प्रॉफिट काय? त्यांना काहीतरी प्रॉफिट असल्याशिवाय ते का त्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत? कधी आपण त्याचा अभ्यास केला का? मोबाईल पेमध्ये पण ती ताकद आहे. कारण ह्या 10 करोड ट्रान्झॅक्शनच्या मागे त्या पर्टिक्युलर कंपनीला कमिशन मिळत असतं आणि ती कंपनीला त्या ज्या मिळणारं कमिशन आहे, त्या कंपन्या स्वतःकडे ठेवतायत. इथे मात्र हे उत्पन्न तुम्हाला मिळतंय, तुम्हाला वाटलं जातंय आणि इथे तुम्हाला जर तुमची 10,000 ची टीम असेल, तर तुम्हाला 68,250 पर्यंत ह्या एवढ्या ट्रान्झॅक्शन्समधनं उत्पन्न दर महिन्याला मिळेल 68,250. आता हे 68,250 हे कसे आले नेमके? हे तुम्हाला ज्यांनी आज कोणी आमंत्रित केलंय त्यांच्याकडनं ते मी कॅल्क्युलेशन डिटेलमध्ये समजून घ्या. कारण आता मी जर इथे गणित समजवत बसलो, तर हा विषय इथे किचकट होऊन जाईल. त्यामुळे हा तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला ज्यांनी आमंत्रित केलं ते तुम्हाला समजून सांगू शकतात, की हे कसे आले 68,250. पण हे कॅल्क्युलेशन वाईज मी सांगतोय तुम्हाला, की 10,000 च्या टीममध्ये पण दर महिन्याला आणि हे लाईफ लाँग मिळत राहणार आहे. किती इम्पोर्टंट आहे बघा, किती महत्वाचं आहे. दुसरा सी कार्ड ॲक्टिव्हेशन. ज्याप्रमाणे तुम्ही ₹600 भरून कार्ड ॲक्टिव्हेट केलंय, त्याप्रमाणे तुम्ही आमंत्रित केलेल्या त्या 20 जणांना पण तुम्ही कार्ड घ्यायला लावणार आहात. अर्थात ते तुमचे डायरेक्ट झाले पहिल्या लेव्हलला. त्या प्रत्येक कार्ड मागे तुम्हाला ₹5 मिळणार आहेत. त्यांच्या माध्यमातून जे लोकं पुढे कार्ड घेतील त्यांच्याकडून तुम्हाला प्रत्येकी ₹5 मिळतील. तिसऱ्या लेव्हलमधनं जेवढे लोकं कार्ड घेतील त्यांना ₹5 त्यांच्या माध्यमातून मिळतील. चौथ्या लेव्हलमधनं ₹5 आणि 5व्या लेव्हलमधनं मात्र 35. आता 5व्या लेव्हलची जी स्ट्रेंथ आहे ती 32,00,000ची आहे. तुम्ही विचार करा 5व्या लेव्हलमध्ये समजा उद्या भविष्यात 1,00,000 लोकं आली, तर 1,00,000 लोकांकडनं गुणिले ₹35 जरी तुम्हाला मिळाले तरी 35,00,000 इथेच झाले. फक्त कंपनीने अट काय सांगितलेली आहे, की तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे, पहिल्या महिन्यामध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन कमीत कमी ₹2,500 व्हायला पाहिजे जॉइनिंग केल्यापासून आणि तुम्ही ते ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला करायला 3 ट्रान्झॅक्शन पहिल्या 3 ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला अलाउड आहेत. ते त्या पहिल्या 3 ट्रान्झॅक्शनची बेरीज एकूण ₹2,500 कमीत कमी झाली पाहिजे. लक्षात ठेवा इथे 2,500 बॅलन्स ठेवायला नाही सांगत आहे. 2,500 तुमचे खर्च करायला सांगतोय. म्हणजे जे काही तुमचं इलेक्ट्रिक बिल आहे, तुमचं किराणा मालाचं बिल आहे वगैरे ते भागवण्याकरता कमीत कमी 2,500 जरी ट्रान्झॅक्शन पहिल्या महिन्यात करा, तुम्हाला हा बेनिफिट लागू होईल. किती सुंदर कन्सेप्ट आहे विचार करूया. या माध्यमातून मी आता म्हटल्याप्रमाणे 1,00,000 लोकं जरी तुमची 35व्या लेव्हल म्हणजे सॉरी 5व्या लेव्हलमध्ये आली, तरी 5व्या लेव्हलमध्ये 1,00,000 लोकं म्हणजे तुमची ₹35 प्रमाणे 3,50,000 तुम्हाला सॉरी 10,000 लोकांमागे तुम्हाला मी च्या बाबतीत बोलतोय. 10,000 लोकांमध्ये तुम्हाला ₹35 प्रमाणे 3,50,000. आता विचार करूया 1,00,000 लोकं आली. तर ही अमाउंट किती होईल? ही विचार करा 35,00,000 होईल. आणि जर 10,000 लोकांची असेल, तर तुम्हाला 10,000 गुणिले 35 प्रमाणे जर केले, तर 3,50,000 अर्थात हे एकदाच भेटणार आहे. त्यामुळे वार्षिक उत्पन्न म्हणू नये म्हणूया आपण. हे मंथली उत्पन्न नाहीये. तिसरं उत्पन्न 10,000 सीईजी अँड शॉपी इन्कम. आता हे उत्पन्न काय? हा फंडा काय ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता तुमच्या किराणा मालावाल्याकडे जा. तुम्ही तुमच्या आता अगदी छोटे-छोटे वेंडर्स पण आहेत. अगदी भाजीवाल्याकडे पण जर तुम्ही गेलात, तरी त्यांच्याकडे आता क्यूआर कोड ठेवलेले आहेत आणि तुम्ही पेमेंट करताना ते क्यूआर कोडच्या माध्यमातून करताय. बघा जग किती बदलत चाललंय. हाच सेम कन्सेप्ट आपण मोबाईल पेच्या माध्यमातून राबवत आहोत, की तुम्ही दुकानदाराला जोडणार आहात. म्हणजे तुमचे किराणा मालवाले आहेत, तुमचे भाजी विक्रेता आहे, तुमचा दूधवाला आहे, तुमचा मेडिकलवाला आहे, तुमचे गॅरेज ऑपरेटर आहेत. या सगळ्यांना तुम्ही मोबाईल पे सुचवू शकता, की त्यांच्याकडे येणारे पेमेंट जे आहे त्यांनी मोबाईल पेच्या माध्यमातून करावे.
आणि जर तसं घडलं तर किती मोठा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो हे लक्षात घ्या. तुमच्या माध्यमातून जर तुम्ही एखादं दुकान जोडलंय, तर त्या माध्यमातून जे काही दर महिन्याला ट्रान्झॅक्शन होतंय, त्या ट्रान्झॅक्शनच्या कंपनीच्या प्रॉफिटच्या 10%. आय रिपीट, ट्रान्झॅक्शन अमाउंटच्या नाही. ट्रान्झॅक्शन वरती कंपनीचा जो प्रॉफिट आहे त्या अमाउंटच्या 10% अमाउंट तुम्हाला पहिल्या लेवलला मिळणार आहे. सेकंड लेवल मधनं 10%, तिसऱ्या लेवलच्या व्यक्तींनी ज्या जी दुकानं जोडली त्याच्यातून 10%, चौथ्या लेवलला पण तुमच्या लोकांनी जी दुकानं जोडली त्याच्यातून पण 10%, आणि पाचव्या लेवलला पण जी दुकानं जोडली गेली त्याच्यातून पण तुम्हाला 10% मिळणार आहे. म्हणजे बघा, तुमच्या टीम मध्ये जी जी लोक माणसं दुकानं जोडतायत त्याच्यातून पण तुम्हाला बेनिफिट मिळते. आता एका पानवाल्याला जरी तुम्ही जोडलं तरी नॉर्मली त्याचं उत्पन्न महिन्याचं ट्रान्झॅक्शन कमीत कमी सहज 50,000 ते 70,000 रुपये असतं, कमीत कमी. असं मी म्हटलं. 10,000 तुमचे टीम मेंबर आहेत. 10,000, मी फक्त 10,000च्या टीमच्या विषयी बोलतो. मी 1,00,000 2,00,000 टीम एवढी गरजेची आहे असं अजिबात म्हणत नाही. तर 10,000 टीम मेंबर्सनी जर शॉपी जोडल्या आणि या 10,000 टीम मेंबर्सनी जर प्रत्येकाने फक्त 5 दुकानदारांना जोडलं, 5, तर तुमच्या टीम मध्ये किती दुकानदार तयार होतील? 50,000. 50,000 दुकानदारांचं ट्रान्झॅक्शन हे तुमच्या माध्यमातून होतंय. आणि या 50,000 दुकानदारांचा असा विचार करूया, की ते दर महिन्याला 2,00,000 3,00,000 एवढं मोठं ट्रान्झॅक्शन नाही करत आहेत. त्यांच्या दुकानात होणारं ट्रान्झॅक्शन फक्त 50,000च आहे. तरी सुद्धा 50,000 दुकानदार तुमच्या टीममध्ये जोडले गेलेत आणि त्यांचं प्रत्येकी अंदाजे ट्रान्झॅक्शन 50,000चं आपण ऑन एन एव्हरेज पकडतोय. प्रत्येक दुकानाचं वेगवेगळं असू शकतं. तरी सुद्धा तुमच्या माध्यमातून निर्माण होणारं ट्रान्झॅक्शन झालं 250 करोड. 250 करोड. हे 250 करोड इतकं मोठं ट्रान्झॅक्शन हे तुमच्यामुळे तयार झालंय. हे लक्षात घ्या. या 250 करोड वरती तुम्हाला बेनिफिट असेल 17,06,250. 17,06,250. इंग्रजीमध्ये सांगतो 17,06,250. कारण मराठीतला एक डायलॉग आहे ना, मराठीत सांगितलेलं समजत नाही का इंग्रजीत समजू का, असं सैराट मधला एक फेमस डायलॉग आहे. त्यामुळे आपल्या मराठी माणसांसाठी हे पुन्हा एकदा रिपीट सांगितलं, की या आकड्यावरती विश्वासच बसत नाही लोकांचा, परंतु हे खरं आहे. आणि एवढा मोठा बेनिफिट गुगल पे, फोन पे, पेटीएम या अनेक कंपन्या हा मिळवतायत. हा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. फक्त या ई-कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला यायला पाहिजे, याचं नॉलेज घ्यायला पाहिजे. आता या 17,00,000चं कॅल्क्युलेशन आपण पुढे इयरली नंतर करूया. आता चौथा शेवटचा बेनिफिट मी तुम्हाला समजावून सांगतोय. 18 बेनिफिट्स पैकी चौथा बेनिफिट तुम्हाला मी समजावून सांगतोय. समजा मी तुमचा टीम मेंबर आहे. तुमच्या अंतर्गत मी टीम मेंबर आहे आणि मला जो काही फायदा या महिन्याला झालाय म्हणजे ₹5,000 आले, ₹10,000 मला बेनिफिट मिळाला. तो मी बँकेमध्ये इन्कॅश करणार आणि बँकेमध्ये इन्कॅश करण्याकरता मी काय करेन, की ती अमाउंट बँकेमध्ये जेव्हा ट्रान्सफर करण्याची ऑर्डर मी माझ्या ॲपमध्ये टाकणार, त्यावेळेला त्या अमाउंट मधून ₹10 कट होणार. म्हणजे समजा माझं कमिशन ₹1,000 आलेलं आहे. एक एक्झाम्पल घेऊया. तर ₹1,000 पूर्णपणे जाणार नाही माझ्या बँकेला. 1,000 मधनं ₹10 कट होणार. ₹10. ₹10 कट झाले म्हणजे किती रुपये माझ्या अकाउंटला जातील? ₹990 जातील. हे ₹10 मधले काय होणार आहे? ₹5 कंपनीचे असतील आणि उरलेले जे ₹5 आहेत ते ₹1, ₹1, ₹1 असं तुमच्या 5 लेव्हलमध्ये वाटले जातील. म्हणजे 5 सीनियर्सला वरती मिळतील. म्हणजे तुमच्या अंतर्गत प्रत्येक जण जो कोणी आपल्या बँकेत अमाउंट ट्रान्सफर करणार आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकी ₹1 मिळणार आहे. आता विचार करूया, आपली सीव्हीजी म्हणजे आपली टीम फक्त 10,000 लोकांची आहे आणि 10,000 लोकं दर महिन्यातून फक्त एकदा आपलं उत्पन्न बँकेत ट्रान्सफर करतात. तर ₹10,000 10,000 लोकांकडनं प्रत्येकी ₹1 याप्रमाणे दर महिन्याला तुमचं उत्पन्न किती येईल? ₹10,000. म्हणजे हे कायम झालं. आता जी टीम आहे ती प्रत्येक वेळेला आपलं उत्पन्न ट्रान्सफर करणार आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला 10,000चं उत्पन्न दर महिन्याला मिळणार आहे. मित्रांनो, मी 4 पॉइंट जे सांगितले, यात फक्त 4 पॉइंटची समरी आपण कॅल्क्युलेट करूया. मी पहिल्यांदा म्हटलं होतं, की सीव्हीजी इन्कम जे आहे ते ₹68,250 दर महिन्याला तुम्हाला येते. गुणिले 12 महिन्याचं जर केलं तर ते कॅल्क्युलेशन करा. ₹8,19,000 वर्षाचं होतं. कार्ड ऍक्टिव्हेशन इन्कम जे आहे ते वर्षातून टोटल एकदाच तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे वार्षिक रित्या मिळणार आहे. तर ते आहे 3,50,000. 10,000च्या सीव्हीच्या बाबतीत म्हणतोय. 1,00,000ची असतील तर डेफिनेटली ती 35,00,000चं उत्पन्न होईल. पण मी तेवढं नाही म्हणत आहे. मी फक्त 10,000ची सीव्हीजी म्हणतोय. शॉपीचं उत्पन्न आपण काय बघितलं होतं? 17,06,250 गुणिले 12 महिन्याचं केलं तर ते उत्पन्न तुमचं होतं 2,04,75,000. आकडा नीट वाचा. 2,04,75,000.
आणि बँक ट्रान्सफरचं उत्पन्न 10,000 प्रत्येक महिन्याला गुणिले 12 महिन्याचं केलं तर 1,20,000 ही टोटल जर आपण केली तर 2,17,64,000 फक्त मोबाईल पेच्या या 4 पॉइंट्सकडे जरी लक्ष दिलं तरी 2,17,64,000 इतकं उत्पन्न होतं. याच्यापेक्षाही मोठं उत्पन्न आणखी मिळू शकतं जर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग केलं तर. कारण का ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये अजून खूप मोठा बेनिफिट आहे. परंतु मी हे सध्या जरा आकडे ऐकायला लोकांना जरा एवढे भीती वाटते. म्हणून हे जरा एवढंच सांगितलं आणि 4 पॉइंट्समध्येच मी हे समजून सांगितलं. हळू व्यवसायात उतरल्यानंतर त्या कन्सेप्ट देखील आपण समजून घेऊन त्या कॅल्क्युलेशन्स घेऊन आपण या व्यवसायामध्ये चांगल्या रीतीने उत्पन्न कमवू शकतो. इन्कम हे स्लोली मिळालं तरी चालेल, पण हळूवार आणि व्यवस्थित मिळालं पाहिजे. एक मराठी माणसांमध्ये आपली एक जुनी जाणती खूप छान म्हण आहे, की लोकं अशी म्हणायची जुनी जाणती म्हण, की भाकरी मिळाली ना, अर्धी भाकरी मिळाली तरी चालेल, परंतु ती कष्टाची असली पाहिजे आणि ती नियमित मिळाली पाहिजे. किती वाडवडिलांनी खूप चांगलं म्हटलंय बघा, की भाकरी ही कष्टाची असली पाहिजे आणि ती नियमितपणे मिळाली पाहिजे. मोबाईल पेच्या बाबतीत पण तेच आहे. मोबाईल पेचं उत्पन्न हे तुम्हाला नियमित मिळणार आहे. ते कष्टाचं उत्पन्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते एक लीगल उत्पन्न आहे. बिलीव्ह जर तुमचा स्वतःमध्ये विश्वास असेल, जर तुमच्यामध्ये काहीतरी नवीन विश्व निर्माण करण्याची ताकद असेल, तर मोबाईल पेमध्ये तुमचं स्वागत आहे. कारण मोबाईल पे या कन्सेप्टमध्ये पुन्हा एकदा मी सांगतोय, ते जे 3 पॉइंट्स मी मगाशी सांगितले होते, की पहिला महत्त्वाचा पॉइंट, की तुम्हाला इथे कोणाला काही विकायला जायचं नाहीये. दुसरा महत्त्वाचा पॉइंट होता, की तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट कोणाकडनं घ्यायची नाहीये. आणि तिसरा महत्त्वाचा पॉइंट होता, ऑनलाईन तुम्हाला फक्त हा बिझनेस करायचा आहे तुमच्या मोबाईलचा वापर करून. जर या सगळ्या कन्सेप्टमध्ये हा कन्सेप्ट आपल्याला पटतोय, लीगली आहे, विश्वास वाटतो मी काहीतरी निर्माण करू शकतो, तर मोबाईल पेमध्ये तुमचं निश्चितच स्वागत आहे. मी सांगतोय म्हणून या कन्सेप्टवरती अजिबात विश्वास ठेवू नका. कुठलाही ट्रेनर किंवा कुठलाही लेक्चरर असं सांगत नाही. मी ठामपणे प्रत्येक वेळेला सांगतो, की मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही कन्सेप्टमध्ये कुठल्याही कंपनीसाठी काम करत असताना त्याने सांगितलं म्हणून मी केलं, ही प्रवृत्ती सोडा. स्वतः अभ्यास करा. ज्या दिवशी स्वतः अभ्यास कराल, त्या दिवशी त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल. कारण ज्या लोकांवरती तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवता ना, तीच माणसं तुमचे डोळे उघडून जातात. हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतः अभ्यास करा या कन्सेप्टचा आणि मोबाईल पेला स्वीकार करा. मोबाईल पेचे इतर देखील अनेक बेनिफिट आहेत. जसं एक्सप्रेस कार्ड क्लब आहे, सुपर एक्सप्रेस कार्ड क्लब आहे, सुपर क्लब आहे, फास्ट क्लब आहे. या प्रत्येकामध्ये तुम्हाला कंपनीच्या ट्रान्झॅक्शनच्या जो बेनिफिट आहे, कंपनीचा ट्रान्झॅक्शनचा जो बेनिफिट आहे, हे क्लब तुम्ही अचीव्ह केल्यानंतर त्याच्यामधून तुम्हाला 2% तुम्हाला एव्हरी मंथ मिळतो. कोणती कंपनी आपल्याला देते एव्हरी मंथ? Google Pay, PhonePe, Paytmने त्यांच्या ट्रान्झॅक्शनच्या बेनिफिट एव्हरी मंथ देते का आपल्याला? परंतु हे क्लब अचीव्ह केलेत, की तुम्हाला मिळतो आणि क्लब अचीव्ह करण्यासाठी सोपी गोष्ट आहे. अगदी एक्सप्रेस क्लब एकदम नॉर्मल आहे, की जर तुमच्या पहिल्या लेव्हलमध्ये 10 माणसं जॉइन झाली, की तुम्ही एक्सप्रेस क्लब अचीव्ह होता आणि कंपनीचं जे काही टर्नओव्हर होतंय, त्या टर्नओव्हरचा दर महिन्याच्या टर्नओव्हरचा कंपनीच्या प्रॉफिटच्या 2% ह्या क्लबमध्ये सगळ्यांना शेअर केला जातो. याचप्रमाणे सुपर एक्सप्रेस, फास्ट क्लब आणि सुपर फास्ट क्लबवाल्यांना त्याप्रमाणे ते बेनिफिट्स डिव्हाईड केले जातात. तुम्हाला इथे एक छान कार मिळण्याची संधी आहे. लाईफटाईम क्लब जर तुम्ही अचीव्ह केला, जर 5व्या लेव्हलला तुमचे 1,00,000 लोकं जर जॉइन झाले असतील, तर तुम्हाला कंपनीतर्फे 9,00,000ची कार तुम्हाला गिफ्ट मिळते आणि 15,00,000चं हाऊस फंड देखील तुम्हाला या ठिकाणी मिळतं. मोबाईल पेच्या काही आता जस्ट लॉन्च झालेले काही ऑफर्स आहेत, की इकिडोचं सॉफ्टवेअर तुम्ही मोबाईल पेच्या माध्यमातून वापरू शकता. कोटकचं 811चं जे सेव्हिंग अकाउंट आहे, ते तुम्ही इथे ओपन करू शकता. त्याच्यातूनही तुम्हाला बेनिफिट्स मिळू शकतात. कोटकचे फास्ट टॅग जे आहेत गाड्यांना लावायचे, ते तुम्ही यातून विक्री करू शकता. मोबाईल पेचे स्वतःचे फास्ट टॅग देखील येत आहेत आणि गंमत बघा, ज्या वेळेला त्या गाड्या टोल नाक्यावरनं क्रॉस होणार आहेत, त्या वेळेला तुम्हाला इथे उत्पन्न निर्माण होणार आहे. किती छान आणि सुंदर आहे बघा. अशा अनेक कन्सेप्ट तुम्हाला इथे मिळतायत. Facebookचं अकाउंट तुम्ही मोबाईल पेच्या माध्यमातून ओपन केलं, तर तुम्हाला तिथे उत्पन्न होणार कारण आपण Facebook बरोबर टाय अप केलेलं आहे. इक्विटास या फायनान्स कंपनीचं जर तुम्ही सेव्हिंग अकाउंट जर ओपन केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून देखील उत्पन्न निर्माण होणार. अशा अनेक इतर तुम्हाला संधी या ई-कॉमर्सच्या माध्यमातून आहेत. यांची उत्पन्न मी कॅल्क्युलेशन्स इथे केलेले नाहीत. मी मगाशी फक्त 4 उत्पन्नाचा स्रोत दाखवून तेवढं उत्पन्न दाखवलं होतं. पण यातून देखील तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करता येऊ शकतात. हाऊ टू स्टार्ट? ज्याने कुणी तुम्हाला आज बोलवलंय, या मीटिंगला आमंत्रित केलंय, त्याला संपर्क करा. त्याच्याकडनं आजच मोबाईल पेच्या विषयी अजून व्यवस्थित माहिती मिळवून घ्या. तुमचे काही प्रश्न असतील
त्यांचे समाधान करून घ्या. त्यांच्यावरचे सीनियर मेंबर्स आहेत, ते तुम्हाला सपोर्ट करतील. आम्ही संपूर्ण जी टीम आहे आमची, ती तुम्हाला नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू. जिथे-जिथे तुम्ही अडचणीत याल, तुम्हाला अडेल, तुम्हाला काही शंका वाटेल, तिथे आम्ही तुमच्या शंकांचं नक्कीच समाधान करू. आणि हे ॲप डाउनलोड करून तुमचं ₹600 पे करून कार्ड ॲक्टिव्हेट करून घ्या आणि तुमचे खर्च या कार्डच्या माध्यमातून करायला सुरुवात करा. एवढंच तुम्हाला मोबाईल पेच्या माध्यमातून करायचं आहे. एक कार्ड हे खर्च करणारं कार्ड नाही. मी म्हणतो इट्स अ मॅजिकल कार्ड. हे तुम्हाला पैसे मिळवून देणारं कार्ड आहे. इट्स अ मॅजिकल कार्ड. ड्रीम इट. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल मित्रांनो, तर फक्त मोबाईल पेच नव्हे, तर जे काही करत असाल, त्याचं स्वप्न बघायला शिका. त्या कन्सेप्टवरती स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका आणि ते मिळवण्यासाठी अचीव्ह इट, प्रयत्न करा. कारण नुसती स्वप्न बघून कधी पूर्ण होत नसतात. ती स्वप्न बघण्यासाठी जो प्रयत्न करतो ना, तोच यशस्वी होतो. जॉइन मोबाईल पे अँड एन्जॉय द न्यू वर्ल्ड. या नवीन जगामध्ये, या मोबाईल पेच्या या नवीन पर्वामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतोय, की मोबाईल पेमध्ये नक्की सहभागी व्हा आणि मी तुम्हाला याची निश्चित गॅरंटी देतो. एक वाक्य शेवटचं जाता नीट ऐका माझ्या मराठी बांधवांनी. खूप तळमळीने आणि आत्मीयतेने हे सांगतोय. व्यवसायात उतरणं ही आता काळाची गरज आहे. आणि जर तुम्ही आज निर्णय नाही घेतलात, तर येणाऱ्या पुढच्या पिढ्या ह्या नक्कीच तुम्हाला क्वेशन मार्क तुमच्या बाबतीतून निर्माण करणार आहेत, की तुम्ही का नाही त्यावेळेला व्यवसायात उतरलात. आणि मोबाईल पेच्या माध्यमातून व्यवसायात उतरण्याची एक चांगली संधी आहे. कारण काहीही भांडवल न गुंतवता तुम्ही ई-कॉमर्सला सुरुवात करताय आणि ही आधुनिक पर्वाची नांदी आहे आणि त्याचे तुम्ही जनक असणार आहात. याकरता मोबाईल पेमध्ये सुरुवात करा. वाक्य खूप महत्वाचं आहे, एक लक्षात घ्या. मोबाईल पेमध्ये आल्यानंतर एवढं निश्चित सांगतो, की तुमचं नुकसान तर नाही होणार. तुमचं नुकसान तर नाही होणार, झाला तर फायदाच होईल. झाला तर फायदाच होईल. मग झाला तर फायदाच जर होणार आहे, तर प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? असेल हरी तर देईल खाटल्यावरी. ही संकल्पना आता सोडा आणि तयारीला लागा, मेहनतीला लागा. कष्टाशिवाय कधीही पैसे मिळत नसतात आणि मोबाईल पेमध्ये तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. संपूर्ण मोबाईल पे परिवारामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आमच्या या छान आणि सुंदर फॅमिलीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करून आजचं हे सेशन मी इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू रवी सर. मैं सबका मैं आपका मोबाइल दोस्तों स्पेशल वेलकम है जो लोग आज हमारी प्रेजेंटेशन में फर्स्ट टाइम आए हैं। दोस्तों मेरा नाम संजीव सक्सेना है और मैं आज की जो प्रेजेंटेशन 9 PM की प्राइम टाइम वो मैं दिल्ली से प्रेजेंट कर रहा हूँ। दोस्तों जैसा कि हम सब जानते हैं वर्ल्ड बहुत तेजी से बदल रहा है और पिछले करीब 1 सवा साल में तो बहुत तेजी से बदल चुका है। सबसे पहले मैं आप सबसे गुजारिश करना चाहता हूं कि प्लीज अपना ध्यान रखें, अपनी हेल्थ का ध्यान रखें, अपनी फैमिली का ध्यान रखें और जो भी गवर्नमेंट के रूल्स एंड रेगुलेशंस हैं इस कोविड के पैंडेमिक के टाइम उसका ध्यान रखें, क्योंकि जान है तो जहान है और हम सबको अपनी हेल्थ का बहुत ही ध्यान रखना चाहिए। दोस्तों ये जो प्रॉब्लम आई है ये पिछले करीब 100 सालों बाद ऐसी प्रॉब्लम आई है। सबके लिए नई चीज है, इवन डॉक्टर्स के लिए, हेल्थ इंडस्ट्री के लिए, सबके लिए ये नई प्रॉब्लम है। तो आई थिंक पूरा वर्ल्ड मिलके इससे जूझ रहा है और कोई ना कोई सोल्यूशन बहुत ही जल्दी आएगा। मेरी आप सबसे फर्दर रिक्वेस्ट रहेगी कि हमेशा मास्क पहन के रहें और एज सुन एज पॉसिबल अपना वैक्सीनेशन जरूर कराएं। जितने वैक्सीनेटेड लोग होंगे उतना फायदा रहेगा। चलिए दोस्तों हम आज की प्रेजेंटेशन स्टार्ट करते हैं। जैसे मैंने बताया वर्ल्ड बहुत तेजी से बदल रहा है और पिछले कुछ सालों में हम सब लोग इंडिया और पूरा वर्ल्ड एक कैशलेस और डिजिटल इकोनॉमी की तरफ बढ़ रहा है दोस्तों फ्रेंड्स। और पिछले 1 साल में तो ये बहुत तेजी से बदल गया है और हमें से काफी सारे लोग एक डिजिटल इकोनॉमी की तरफ बढ़ गए हैं और सबसे ज्यादा ग्रोथ जो हुई है वो टायर 2 और टायर 3 सिटीज में हुई है डिजिटल इकोनॉमी को लेके दोस्तों। हमें बहुत सारे लोग अब डिजिटल ट्रांजेक्शन कर रहे हैं और जैसे मैंने बताया कि टायर 2 और टायर 3 सिटीज में ग्रोथ रेट पिछले साल करीब 80% बढ़ा है। ये रेजर पे का इंफॉर्मेशन है दोस्तों। हमारी गवर्नमेंट
बहुत तेजी से सपोर्ट कर रही है और प्रमोट कर रही है ई कॉमर्स को। आज की प्रेजेंटेशन में हमको जानना है कि ई कॉमर्स क्या है और इसके फायदे क्या हैं, हम इसका क्या फायदा ले सकते हैं दोस्तों। फ्रेंड्स, पिछले एक साल में बहुत सारे नुकसान भी हुए हैं लोगों को, जैसे कि बिजनेस में और जॉब में। ये सब कुछ सालों में लोग ठीक ठाक होगा, पर एक चीज निकल के आई है, वो है दोस्तों कि ई कॉमर्स बहुत तेजी से आगे बढ़ रहा है और हर तरफ डिजिटल इकोनॉमी और डिजिटल चीजें नजर आ रही है। जैसे आज की जो प्रेजेंटेशन है वो भी डिजिटल मीटिंग हो रही है दोस्तों। हम सब लोग अपने अपने घर में बैठ के इस प्रेजेंटेशन को सुन रहे हैं, देख रहे हैं, समझ रहे हैं और आगे बढ़ रहे हैं। ई कॉमर्स को अगर सिंपल शब्द में बोला जाए फ्रेंड्स, तो एक ऑनलाइन दुकान है और ये जो इंडस्ट्री है बहुत तेजी से आगे बढ़ रही है और इस साल के एंड तक अप्रोक्सीमेटली वर्ल्ड में ये 4.9 ट्रिलियन डॉलर की हो जाएगी और अगर इंडिया की बात करते हैं करीब 84 बिलियन की हो जाएगी इस साल के एंड तक, और 2023-24 के पास ये करीब 111 करोड़ की होने की आशंका है। अगर हम वर्ल्ड की बात, इंडिया इस टाइम नंबर 3 पोजीशन में है, नंबर 2 में यूएसए है और नंबर 1 पे चाइना है दोस्तों। बट हमारा जो ग्रोथ रेट है दोस्तों, वो जो ग्रोथ रेट है वो नंबर 2 पोजीशन में ऑलरेडी पहुंच चुका है। सबसे पहले हमें समझना बहुत जरूरी है कि व्हाई इज ई कॉमर्स ग्रोइंग और इसके फायदे क्या हैं। क्योंकि हम जो भी चीज करते हैं लाइफ में, हम हमेशा उसका बेनिफिट चेक करते हैं कि हमें क्या फायदा। ये सुनो दोस्तों, तो इसके फायदा समझते हैं। और इसका सबसे बड़ा फायदा है दोस्तों ईज ऑफ शॉपिंग या कन्वीनियंस की बात करें। हम सब लोग सालों से सामान खरीद रहे हैं, फिजिकली या डिजिटली, और दोस्तों हमेशा हम आसपास की दुकानें, स्टोर्स और शॉपिंग मॉल से सामान खरीदते आए हैं दोस्तों। और कई सामान हमको यहाँ मिल जाता है, कई बारी सामान नहीं मिलता। उसके लिए हमें अपने सिटी की दूसरी मार्केट में जाना पड़ता है। कई बारी हमको अपनी सिटी बदलनी पड़ती है, कई बारी हमको अपनी स्टेट बदलनी पड़ती है। जैसे कि बात करें दोस्तों, दिल्ली की बात करें, दिल्ली में बहुत सारी मार्केट हैं, जैसे कि सरोज नगर बात कर लेते हैं, लाजपत नगर बात कर लेते हैं, और एक नेशनल लेवल्स की मार्केट है जैसे चांदनी चौक, सदर बाजार और भागीरथ प्लेस। दोस्तों इसमें पूरे इंडिया से लोग आके शॉपिंग करते हैं। पर एक चीज हर जगह कॉमन है फ्रेंड्स, कि कोई भी शॉपिंग करने में बहुत सारा टाइम, समय और एनर्जी लगता है। ये सुनो, आप भी जानते हैं, मैं भी जानता हूँ। कई बारी एक दिन, कई बारी एक हफ्ता, कई बारी ज्यादा भी लग जाता है दोस्तों। बट दोस्तों दुनिया बदल रही है बहुत तेज से, और जैसे मैंने स्टार्टिंग में बताया था, ई कॉमर्स का सबसे बड़ा जो फायदा है वो है कन्वीनियंस या ईज ऑफ शॉपिंग। फ्रेंड्स, आज के जमाने में हम अगर अपने फैमिली के संग बैठ के कि इंडिया के किसी भी कोने में प्रोडक्ट्स को हजारों साइट्स में से चुन सकें, स्क्रीन कर सकें, रिव्यू कर सकें, कंपेयर कर सकें और खरीद सकें, तो इससे बेटर ऑप्शन क्या होगा। और यही ई कॉमर्स कर रहा है दोस्तों। आप अपने फैमिली के संग बैठ के इंडिया के किसी भी कोने में, किसी भी जगह, किसी भी समय आप हजारों पोर्टल्स में से अपने प्रोडक्ट्स को चुन सकते हैं, देख सकते हैं, रिव्यू कर सकते हैं और खरीद भी सकते हैं दोस्तों। और उसकी डिजिटल पेमेंट भी कर सकते हैं। यही नहीं दोस्तों, इसके संग संग और भी बहुत सारे फायदे हैं दोस्तों। और जो फायदे हैं उनमें से एक है कि अगर आपके पास डिजिटल पेमेंट करने का साधन नहीं है तो आप इसको कैश ऑन डिलीवरी कर सकते हैं, जिसका मतलब होता है कि आप इसको घर मंगा सकते हैं और जो भी डिलीवर करना है उसको आप पेमेंट कर सकते हैं। इसके और एक और फायदा बहुत इंपॉर्टेंट है, जो भी आपने प्रोडक्ट सेलेक्ट करा वो आपके घर आ गया, पर किसी कारणवश अगर वो प्रोडक्ट आपको पसंद नहीं आया या साइज ठीक नहीं आया या क्वालिटी सही नहीं थी या कलर सही नहीं था, बहुत सारी चीजें होती हैं दोस्तों, तो आप उस प्रोडक्ट को बिना सोचे समझे बेझिझक वापस कर सकते हैं। ओके दोस्तों, फ्रेंड्स, ये बहुत बड़ा एडवांटेज है। और आज के डेट में अगर हम हेल्थ सिनेरियो की बात भी करें तो हर जगह यही है कि बाहर जाना को अवॉइड करो। और दोस्तों सबसे बड़ा तरीका बेस्ट यही है कि आप घर बैठ के प्रोडक्ट को चुन सकते हैं और मंगा सकते हैं। आपने भी नोटिस करा होगा पिछले एक साल में आपकी जो ई कॉमर्स की ट्रांजेक्शन हैं वो दिन पे दिन बढ़ रही है।
आगे बढ़ते हैं दोस्तों। इसके संग हमारी गवर्नमेंट भी बहुत सारे इनिशिएटिव ले रही है, जैसे कि डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, ये सब मिलके ई कॉमर्स को बढ़ावा दे रहे हैं, क्योंकि ये सारी चीजें जो हैं ये डिजिटल इंडिया को प्रमोट कर रही है दोस्तों। इसके संग संग लॉजिस्टिक और हाईवे इंप्रूवमेंट बहुत हो रही है। इसके फायदे क्या है हमें समझना बहुत जरूरी है दोस्तों। आज की डेट में अगर हमारी हाईवे अच्छे होंगे तो हमारे गुड्स जो हैं, प्रोडक्ट्स हैं, उनकी मूवमेंट बहुत फास्ट हो जाएगी। यस सुनो दोस्तों, और आपको जल्दी प्रोडक्ट मिल जाएंगे। इसके संग संग हर सिटी के पास लॉजिस्टिक बड़े बड़े हब बन गए हैं। अगर अभी भी मैं ऑर्डर कुछ करूं सामान को कुछ, तो शायद मुझे 11 बजे तक मोस्ट ऑफ द आइटम्स मेरे घर में मिल जाएंगे दोस्तों। इसके संग संग इसको दोस्तों बोलते हैं ड्रॉप शिपिंग स्टोर्स बोलते हैं। दिल्ली की बात करते हैं तो दिल्ली के पास जैसे महिपालपुर में बड़े बड़े स्टोर्स हैं, लॉजिस्टिक स्टोर्स, ड्रॉप शिपिंग स्टोर्स। यहाँ पर सामान ऑलरेडी स्टोर्ड रहता है दोस्तों, सारी कंपनीज का, और जैसे ही हम ऑर्डर प्लेस करते हैं वहां से वो ट्रांसफर हो जाता है घरों की तरफ। ओके दोस्तों, इसके संग संग जीएसटी आने से भी बहुत सारी इंप्रूवमेंट हुई है। जीएसटी आने से आपने देखा होगा कि अभी हमारे जो टैक्स की लाइन लगती थी चुंगियों पे या टोल टैक्स पे, वो भी खत्म हो चुके हैं दोस्तों। एक वर्ड है आत्मनिर्भर, सेल्फ रिलायंस। ये ऑक्सफोर्ड ने बोला है कि ये मैक्सिमम सर्च वर्ड था 2020 में हिंदी में दोस्तों। इसके संग संग हमारी गवर्नमेंट चाहती है कि मेक इन इंडिया प्रोडक्ट्स, सर्विसेज को प्रमोट करा जाए। इससे हमारे माइक्रो और एसएमईज एंड एमएसएमईज सबको फायदा मिलेगा और हमारी इकोनॉमी बहुत अच्छी हो जाएगी, जो हमारा अल्टीमेट एम है। इसके संग संग हमारा एक फर्दर एम और है, एक और फर्दर एम है, वो है मेक इन इंडिया फॉर द ग्लोबल मार्केट। हम चाहते हैं कि हमारे प्रोडक्ट्स पूरे वर्ल्ड में यूज हो। और दोस्तों अच्छी बात यह है कि हमारे पास वो कैपेबिलिटी है। हम चाहते हैं कि कुछ सालों में हम वर्ल्ड लीडर बन जाएं मैन्युफैक्चरिंग के। दोस्तों इसके आगे बढ़ते हैं हम। हमारा सेंट्रल बैंक या रिजर्व बैंक ऑफ इंडिया ऑल्सो बहुत ट्राई कर रहा है, चाहता है वो कि हमारी डिजिटल पेमेंट्स अच्छी हो जाएं। उसके बहुत सारे तरीके हैं, जैसे उनमें से एक है प्रीपेड इंस्ट्रूमेंट्स, जो कि हमारे पास भी है, डिजिटल वैलेट्स, और दोस्तों और भी बहुत सारे तरीके हैं जो कि अब फर्दर बहुत तेजी से आगे बढ़ रहे हैं। उसमें से एक यूपीआई भी बहुत तेजी से बिलियंस ऑफ डॉलर्स की ट्रांजैक्शन हो रही है, रुपीज की ट्रांजैक्शन हो रही है इसमें, और नंबर दिन पे दिन बढ़ते जा रहा है दोस्तों। फ्रेंड्स, इसके संग संग आपने नोटिस करा होगा कि हमारा केवाईसी, नो योर कस्टमर जिसको बोलते हैं, वो भी अब बहुत फास्ट हो गया है और सारा के सारा ये वीडियो बेस्ड हो गया है। और आज की डेट में कुछ चंद मिनटों में ही सारा प्रोसेस कंप्लीट हो जाता है अगर उसको हमने सिस्टम को फॉलो करा। इसके संग दोस्तों एक और चीज डेवलपमेंट आने आ रही है, वो है न्यू बैंकिंग, या इसको हम डिजिटल बैंकिंग कहते हैं। इसमें कोई भी फिजिकल ब्रांच नहीं होगी, सारी की सारी ब्रांचेस जो होंगी वो डिजिटल हैं दोस्तों, और आपका सारा काम बैक एंड ऑफिस से होगा दोस्तों। इससे बहुत सारे फायदे हैं। अब हम बात करते हैं फ्रेंड्स इन सज्जन की, बिल गेट्स। ये आप सब इनको जानते हैं। और दोस्तों इन्होंने कुछ साल पहले बोला था, इफ योर बिजनेस इज नॉट ऑन द इंटरनेट देन यू विल बी आउट ऑफ द बिजनेस। और दोस्तों ये पिछले साल प्रूव हो गया। जब भी हम कोई प्रोडक्ट चुनते हैं आज की डेट में, और स्पेशली हमारी जो यंग जनरेशन है, सबसे पहले वो जाकर सेलेक्ट करना शुरू करती है हमारे इंटरनेट पे। ये प्रोडक्ट कहाँ मिलेगा, कितनी कॉस्ट है, क्या है। अब हम पहले कंपेयर करते हैं, फिर दुकानदार चेक करते हैं, भाई तू इतने में दे रहा है तो अभी दे दे मेरे को, या ऐसे सस्ते में देना है तो दे दे। ये सिनेरियो स्टार्ट हो चुका है दोस्तों। और पिछले साल तो इसका बहुत फायदा हुआ, क्योंकि जो छोटे छोटे दुकानदार थे, स्ट्रीट वेंडर्स, सब्जी वाले, ये सब लोग एक तरह से सेमी डिजिटल सिस्टम में आ गए। ये डिजिटल पेमेंट रिसीव कर रहे हैं, और दोस्तों आपके अपने एरिया में 1 किलोमीटर के अंदर अंदर या 500 मीटर के अंदर अंदर ये मैक्सिमम लोग सामान डिलीवर कर रहे हैं। आज की डेट में सब्जियां, फ्रूट्स, आटा, दाल, किराने की दुकानें, ये सारी चीजें सप्लाई कर रही हैं घर दोस्तों। तो इनकी बात सच निकली। और फ्यूचर में यही होने वाला, अगर आपकी डिजिटल प्रेजेंस नहीं होगी तो बड़ी प्रॉब्लम आने वाली है, क्योंकि हमारा जो सारा परचेज और जो हमारा सर्चिंग है वो सारा डिजिटल हो गया दोस्तों। आगे बढ़ते हैं फ्रेंड्स। जैसे मैंने बताया था फ्रेंड्स कि हम सब लोग आज से पहले हमेशा सामान आसपास की दुकानों से करते थे, पर ये चीज बदल रही है दोस्तों, बदल रही है। और धीरे धीरे
फिजिकल स्टोर्स का फुटफॉल कम होते जा रहा है, फिजिकल स्टोर्स का फुटफॉल कम होते जा रहा है और ई कॉमर्स का बढ़ते जा रहा है। और इसको प्रूव करने के लिए मैं आपको डेटा देना चाहता हूं कि 2019 में कोविड से पहले फ्रेंड्स करीब दिवाली के टाइम 19,000 का टर्नओवर हुआ था। इस देश में, हमारे देश में माना जाता है कि दिवाली का 1 महीना और 11 महीने की जो सेल है वो नियरली बराबर होती है। 2020 में कोविड के पोस्ट कोविड पहली वेव के बाद दोस्तों ये एस्टिमेट करा जा रहा था कि अप्रोक्सीमेटली 50% जंप हो जाएगा 2020 में। पर खुशी की बात यह है दोस्तों कि ये जो जंप हुआ है ये दिवाली से पहले हो गया कंप्लीट, और 50% जो हम बात कर रहे हैं पहले हो गया। और आप सोच सकते हैं कि 2021 में क्या होने वाला है फ्रेंड्स। आगे बढ़ते हैं। इंडियन ई कॉमर्स मार्केट बहुत तेजी से आगे बढ़ रही है, आप भी जानते हैं, मैं भी जानता हूं। ऑनलाइन शॉपर्स बढ़ रहे हैं दोस्तों, और जैसे मैंने बताया था ऑनलाइन ट्रांजैक्शन बढ़ रही हैं दिन पे दिन। और पिछले साल 2020 में ये करीब 80% बढ़ी है दोस्तों, टायर 2 और टायर 3 सिटीज में। और मैं नहीं ये बोल रहा हूँ, पेमेंट गेटवे रेजर पे बोल रहा है जो ये चीजें कंट्रोल करता है दोस्तों। आगे बढ़ते हैं। इसके संग संग हमारा डिजिटल पेमेंट्स थ्रू कार्ड्स बहुत तेजी से आगे बढ़ रहा है, और उसमें रुपे कार्ड ने बहुत लीड ले रखी है, इसके बारे में बात करते हैं। इसके संग संग दोस्तों हमारे देश में अब बड़े ही आराम से 5, 6, 7 हजार 8 हजार के आसपास अफोर्डेबल स्मार्टफोन्स मिलना शुरू हो गए हैं। और दोस्तों और हमारा जो डेटा टैरिफ का रेट्स है वो भी बहुत ही कम है। आज की डेट में मोस्ट ऑफ द लोगों के पास या तो घर में ब्रॉडबैंड है या उन्होंने ऐसा पैकेट दे रखा है कि वो बैठ के आराम से पिक्चर मूवीज देख रहे हैं आप फोन पे। आगे बढ़ते हैं फ्रेंड्स। जैसे मैंने बताया था कि हमारी कंट्री बहुत तेजी से आगे बढ़ रही है ई कॉमर्स के माध्यम में, और हम नंबर 2 पोजीशन पे ऑलरेडी पहुंच चुके हैं दोस्तों। फ्रेंड इसके संग संग हमारी जो ई कॉमर्स इंडस्ट्री है बहुत तेजी से आगे बढ़ रही है, और ये एस्टिमेट करा जा रहा है कि 2027 तक ये 15 लाख रुपीस की हो जाएगी दोस्तों। फ्रेंड्स आप और हम बहुत लकी हैं कि हम इस इंडस्ट्री का ऑलरेडी पार्ट बन चुके हैं। फ्रेंड्स पिछले साल कोविड के टाइम पे एक कंपनी है जिसके बारे में आप सब जानते हैं, जियो, उसने करीब 1 लाख करोड़ से ऊपर इन्वेस्टमेंट रिसीव करी है पूरे वर्ल्ड से। और इन्वेस्ट करने वाले कौन है दोस्तों? ये छोटे मोटे लोग नहीं है, ये है फेसबुक, गूगल, माइक्रोसॉफ्ट, सिल्वर लेक, विस्टा इक्विटी पार्टनर, जनरल अटलांटिक, एक्सेट्रा एक्सेट्रा। और दोस्तों आप भी जानते हैं, मैं भी जानता हूं, हम जब भी कुछ इन्वेस्टमेंट करते हैं, जब भी हम कोई इन्वेस्टमेंट करते हैं, हम बड़ा सोच समझ के करते हैं। तो ये जो कंपनीज हैं ये बहुत बड़ी बड़ी कंपनीज है जिन्होंने इंडिया में इन्वेस्टमेंट करी है दोस्तों। एक और बहुत बड़ा जाना पहचाना नाम है टाटा ग्रुप, बहुत ही ट्रस्टेड है, बहुत ही फेमस है, और लोग इसको पूछते हैं, और वो भी बड़ी तेजी से ई कॉमर्स की तरफ आगे बढ़ रहा है। फ्रेंड्स वंस अगेन वेलकम टू मोबाइल पे, एक स्वदेशी अर्निंग ऐप। और दोस्तों जैसे मैंने एक्सप्लेन करा है, ई कॉमर्स इज द नेक्स्ट बिग थिंग। अब हम बात करते हैं मोबाइल पे के बारे में। मोबाइल पे क्या है दोस्तों? मोबाइल पे एक यूनिक ब्लेंड है ई कॉमर्स का, एफिलेट का और रेफरल मार्केटिंग। ई कॉमर्स जो भी हम काम कर रहे हैं इंटरनेट के जरिए, परचेज और बाइंग एंड सेलिंग ऑफ प्रोडक्ट एंड सर्विसेज, उसको हम ई कॉमर्स बोलते हैं। जैसे मैंने बताया था सिंपल शब्दों में, एक ऑनलाइन दुकान। सेकंड दोस्तों एफिलिएट मार्केटिंग, जब भी हम थर्ड पार्टी प्रोडक्ट्स को प्रमोट करते हैं दोस्तों, थर्ड पार्टी के प्रोडक्ट्स को प्रमोट करते हैं और उनके संग प्रमोट करते हैं जो कि हमारे एफिलिएट पार्टनर्स हैं। हमारे बहुत सारे एफिलिएट पार्टनर्स हैं दोस्तों, और जब भी हमारे थ्रू ट्रांजैक्शन कंप्लीट हो जाती है तो उसको हम एफिलिएट मार्केटिंग बोलते हैं, और उसके बदले में कंपनी को मिलता है रेवेन्यू एज एफिलिएट कमीशन। फ्रेंड्स तीसरा और बहुत ही इंपॉर्टेंट, उसको हम बोलते हैं रेफरल मार्केटिंग। दोस्तों हर बिजनेस को प्रमोट करने के लिए हमारे पास बहुत सारे मॉडल्स होते हैं, बिजनेस मॉडल्स होते हैं, जिससे हम अपने बिजनेस को प्रमोट करते हैं। कई बार ट्रेडिशनल करते हैं, कई बार हम रेफरल मार्केटिंग करते हैं, और भी बहुत सारे तरीके होते हैं। डायरेक्ट मार्केटिंग ये बहुत फेमस तरीका है दोस्तों। रेफरल मार्केटिंग इज अपने जान पहचान के थ्रू, वर्ड ऑफ माउथ के थ्रू प्रोडक्ट्स एंड सर्विसेज के फायदे बता के उनको बेनिफिट देना, इसको रेफरल मार्केटिंग बोलते हैं। ये बहुत ही अच्छा और स्केलेबल बिजनेस मॉडल है फ्रेंड्स।
अब हम आते हैं एक बहुत ही इंपॉर्टेंट मुद्दे पे, तो हम बोलते हैं पेमेंट गेटवे और एमडीआर। जब भी हम कोई सामान खरीदते हैं डिजिटली, चाहे हम डेबिट कार्ड से खरीदें या क्रेडिट कार्ड से खरीदें, उसमें 3 पार्टीज इन्वॉल्व होती हैं दोस्तों। फर्स्ट इज परचेजर, आप और मैं। ए सी होता है सेलर ऑब्लिक वेंडर, जो सामान बेच रहा है। और बी होता है एक सर्विस प्रोवाइडर दोस्तों, जो कि जो सामान आपने खरीदा है उसको, उसकी पेमेंट आपसे लेके उस वेंडर तक पहुंचाने में वो रोल प्ले करता है, और उसको हम बोलते हैं पेमेंट गेटवे। जैसे कि कोई भी सर्विस प्रोवाइडर होता है, चाहे कोई भी चीज हो लाइफ में, हमेशा सर्विस प्रोवाइडर हमेशा कुछ चार्जेस लेता है। ये सुनो दोस्तों, तो यहाँ भी चार्जेस हैं। जनरली ये चार्जेस 2 से 4% के बीच में होते हैं, और जनरली ये वेंडर देता है दोस्तों। और ये जो प्रथा है सालों से चली आ रही है। हाउ टू कैलकुलेट एमडीआर जनरेटेड दोस्तों, इस चीज को समझने के लिए हम छोटा एग्जाम्पल दिल्ली की बात कर ले। दिल्ली में पॉपुलेशन करीब है दोस्तों, मान लेते हैं उसमें से करीब 1 करोड़ लोग डिजिटल ट्रांजैक्शन का पैसे कमा रहे हैं और खर्च कर रहे हैं डिजिटली, और एवरेज जो खर्चा कर रहे हैं वो कर रहे हैं 10,000 रुपए पर मंथ। कई लोग 1,000 कर रहे हैं, कोई 5,000 कर रहा है, कोई 10,000 कर रहा है, कोई 50,000 कर रहा है, 1 लाख कर रहा है। एवरेज हमने सिर्फ 10,000 लिया है, बहुत बड़ा अमाउंट बन जाता है दोस्तों। बट इसका अगर हम एमडीआर निकालें मिनिमम रेट पे 2% के हिसाब से, तो दोस्तों ये हो जाता है करीब 200 करोड़ रुपए। और यहां पर आपको मैं बताना चाहूंगा, ये 200 करोड़ रुपए फ्रेंड्स, ये ऑलरेडी बट रहे हैं, ये बट रहे हैं दोस्तों, और बट रहे हैं, और ये किसमें बट रहे हैं? बैंक्स में और डिफरेंट डिफरेंट पेमेंट गेटवेज में। आगे बढ़ते हैं दोस्तों। हमारी गवर्नमेंट एक कैशलेस और डिजिटल इकोनॉमी की तरफ बढ़ रही है, जैसे मैं बताया था। और हमारी गवर्नमेंट का या फाइनेंस मिनिस्ट्री का एम है कि रुपे कार्ड को प्रमोट करा जाए, क्योंकि ये एक डिजिटल पेमेंट का बहुत ही अच्छा साधन है दोस्तों। इसके संग संग फ्रेंड्स, आपको जान के खुशी होगी कि हमारे पास भी, गवर्नमेंट के पास भी एक अपनी ई मार्केट प्लेस है, एक तरह से ई कॉमर्स साइट है, जेम कहते हैं उसको, गवर्नमेंट ई मार्केट प्लेस। दोस्तों बहुत गवर्नमेंट की बहुत सारी एजेंसी होती हैं, स्कूल, कॉलेजेस, गवर्नमेंट ऑफिस, बहुत सारी एजेंसी होती हैं जो कि सामान भी कंज्यूम करती है। पेन, पेपर, पेंसिल, ऐसे हजारों लाखों चीजें हैं जो गवर्नमेंट डिपार्टमेंट्स को चाहिए होती हैं दोस्तों। दोस्तों इससे पहले हमेशा हर चीज के लिए हमें कोटेशन बेस करनी पड़ती थी, बट अब अगर हम सामान जेम के थ्रू खरीदते हैं तो ये प्रोसीजर अवॉइड होता है। आगे बढ़ते हैं दोस्तों। हर चीज का एक ब्रांड होता है, और हर ब्रांड की कुछ ना कुछ यूनिक सेलिंग पॉइंट्स होते हैं दोस्तों। जैसे बात करते हैं, मर्सिडीज का अलग है, रोल्स रॉयस का अलग है, बोइंग का अलग है, सैमसंग का अलग है, एप्पल का अलग है। ऐसे हजारों नाम है दोस्तों, और उनके हर के अपने यूनिक सेलिंग पॉइंट्स हैं। लेट्स टॉक अबाउट द मोबाइल पे का यूनिक सेलिंग पॉइंट। दोस्तों सबसे इंपॉर्टेंट चीज वो है कि यहाँ पर कोई रिस्क नहीं है, कोई लाइबिलिटीज नहीं है, कोई ब्रांड प्रमोशन नहीं है दोस्तों। इसके संग संग हमारा अपना कोई ब्रांड ऑफ प्रोडक्ट्स नहीं है। यहाँ पर आप अनलिमिटेड प्रोडक्ट एंड सर्विसेज यूज कर सकते हैं। और दोस्तों इसको सिस्टम में जुड़ने के लिए कोई अपफ्रंट कॉस्ट नहीं है, कोई रनिंग कॉस्ट नहीं। हाँ, आपके पास एक अगर एक ब्रॉडबैंड कनेक्शन हो तो आपको बहुत फायदा रहेगा दोस्तों। और दोस्तों एक ये, जैसे मैंने बताया था, इस समय में पिछले कुछ सालों से और पिछले साल स्पेशली बहुत बड़ा इम्पैक्ट पड़ा है बिजनेस मार्केट को और जॉब मार्केट को दोस्तों। ये सुनो, और दोस्तों हम में से काफी सारे लोग एडिशनल सोर्स ऑफ इनकम ढूंढ रहे हैं, और मैं आपको बताना चाहूंगा ये जो अपॉर्चुनिटी है बहुत ही अच्छी अपॉर्चुनिटी है दोस्तों। और ये स्पेशली लेडीज के लिए बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है, क्योंकि ये उनको एम्पावर कर रही है, सेल्फ एम्प्लॉयमेंट का एक जरिया दे रही है फॉर द होल फैमिली। दोस्तों स्पेशली पिछले साल ने ये हमें सिखा दिया है कि वर्क फ्रॉम होम इज गोइंग टू स्टे, या वर्क फ्रॉम योर ओन लोकेशन इज गोइंग टू बी स्टेइंग, और फ्यूचर में ये होने वाला है दोस्तों। हमारे यहाँ पर जो लेडीज है स्पेशली, किसी कारणवश, ये बहुत सारे कारण है इसके, कि एक स्टेज और एज के बाद वो बिजनेस और जॉब में इन्वॉल्व नहीं हो पाती, क्योंकि फैमिली रिक्वायरमेंट होती है। पर दोस्तों
ये जो अपॉर्चुनिटी है इसको आप बड़े ही आराम से अपने घर बैठ के कर सकते हैं और अपने फैमिली के संग मिलके कर सकते हैं। और सबसे बड़ा एडवांटेज ये है कि मोबाइल पे हैंडल्स एवरीथिंग फॉर यू डायनामिकली। आपके ग्रुप में किसी ने सामान खरा और आपको जो बेनिफिट मिला उसका वो आपको इमीडिएटली दिखाई देता है। दोस्तों आगे बढ़ते हैं। हम एक रेफरल प्रोग्राम स्टार्टअप है दोस्तों, और हमारे सूत्रधार है मिस्टर एस के चौधरी, फाउंडर, सीईओ और मैनेजिंग डायरेक्टर। और दोस्तों उनका बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है स्टार्टअप मार्केटिंग में, ई कॉमर्स में, फाइनेंशियल रेफरल मार्केटिंग और बहुत सारी और चीजों में। और उनका एक प्रिंसिपल एडवाइस ऑफ फेडरेशन ऑफ इंडियन डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीज। वाई मोबाइल पे? आपके दिमाग में एक क्वेश्चन जरूर आ रहा होगा दोस्तों, वाई मोबाइल पे? ओके फ्रेंड्स, आज से पहले भी आप बहुत सारे पैसे डिजिटली यूज कर रहे थे और आप बहुत सारे लोगों को चीजें बता भी कर रहे थे, रेफर भी कर रहे थे, पर आपको कोई वन टाइम छोड़ के कोई मेजर बेनिफिट नहीं मिल रहा था दोस्तों। पर आज के बाद ऐसा नहीं होगा। जब भी आप आपके रेफर या उनके रेफर लोग कोई भी स्पेंडिंग करेंगे जल्दी, आपको जरूर फायदा मिलेगा। फ्रेंड्स अंडरस्टैंड द सिस्टम। हमारे पास एक ऐप और वेब भी है और हमारे पास बहुत सारे एफिलिएट पार्टनर्स हैं और दोस्तों उनके लिंक्स एडवर्टाइजमेंट हमारे सिस्टम में, हमारे डैशबोर्ड में दिए हुए हैं। जब भी कोई यूजर प्रोडक्ट सर्विस हमारे थ्रू खरीदा है तो हम एलिट मार्केटिंग बोलते हैं, जैसे मैंने समझाया था, और उसके बदले में कुछ कमीशन जनरेट होती है। दैट इज द रेवेन्यू, वन ऑफ द रेवेन्यू सोर्स ऑफ मोबाइल पे। और दोस्तों हमारा जो कस्टमर एक्विजिशन मॉडल है वो है रेफरल मार्केटिंग, जिसके बारे में आपको मैं एक्सप्लेन कर चुका हूं। और हमारा जो रेवेन्यू शेयरिंग का मॉडल है दोस्तों वो है मैट्रिक्स सिस्टम। हमारे पास रुपए कार्ड है और दोस्तों जैसे मैं बता चुका हूं ऑलरेडी, ये गवर्नमेंट हमारी प्रमोट कर रही है इसको, रुपए कार्ड को। और ये जो रुपए कार्ड है दोस्तों, इसकी एनुअल मेंटेनेंस चार्जेस 5 साल के मात्र ₹100 हैं। और जब भी आप कोई ऑनलाइन या ऑफलाइन ट्रांजेक्शन करेंगे एक रेवेन्यू जनरेट होगा। और दोस्तों ये शेयरिंग होगी जैसे मैंने बताया था आपको मैट्रिक्स के तहत, और जब तक ट्रांजेक्शन होती रहेंगे हमें बेनिफिट मिलता रहेगा। बहुत सारे कार्ड हो, डेबिट कार्ड हो, क्रेडिट कार्ड हो, डिफरेंट टाइप के कार्ड्स होते हैं फ्रेंड। और बट क्रेडिट कार्ड प्रेफर्ड पेमेंट पॉसिबल होती है और कोई मेजर बेनिफिट नहीं मिलता उसका इनकम वाइज। पर आज के बाद भी आप मोबाइल यूज करेंगे तो आप एक अर्निंग और आप प्रेफर्ड कस्टमर और उनके बेनिफिट। जितने भी कार्ड होते हैं दोस्तों, चाहे किसी भी टाइप के कार्ड हो, वो हमेशा नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया के तहत होते हैं। चाहे कार्ड हो, वो क्रेडिट कार्ड हो, या वो वर्चुअल हो या फिजिकल। और डेबिट कार्ड या क्रेडिट कार्ड जो होते हैं या कोई भी कार्ड, इसको आप ऑनलाइन सर आवाज नहीं आ रही है सर। एक बीच में क्या अब आ रही है? आ रही है सर, आ रही है अब। ओके ठीक है सर। ओके दोस्तों, तो जो भी कार्ड होते हैं वो चाहे वो डिफरेंट कैटेगरीज के हो और इसको हम ऑनलाइन ऑफलाइन यूज करते हैं। पवन आवाज आ रही है ना? पवन जी सर आ रही है आवाज। हाँ सर ओके आ रही है, आवाज भी आ रही है और स्क्रीन भी शेयर हो रहा है। ओके ओके दोस्तों, हमारे पास जो कार्ड है वो एक रीलोडेबल कार्ड है और हमारे वो बैंक अकाउंट के संग लिंक्ड नहीं है। दोस्तों ये एक सेफ्टी फीचर है और हमारा जो कार्ड है उसकी जो लिमिट है वो 5 लाख रुपए महीना है। दोस्तों इसको आप अपने और लेट्स टॉक अबाउट द इनकम पोटेंशियल। दोस्तों जैसे बहुत ही अच्छी बिजनेस अपॉर्चुनिटी है। और फ्रेंड्स लेट अस टॉक अबाउट द इनकम पोटेंशियल। जब भी हम कोई अपॉर्चुनिटी को देखते हैं दोस्तों, तो हम हमेशा सोचते हैं या हम जानना चाहते हैं
कि यहाँ पर पॉसिबिलिटीज क्या है दोस्तों, यस सुनो। तो लेट अस टॉक अबाउट द पॉसिबिलिटी। इसको समझने के लिए फ्रेंड्स हमारे सबके पास ऐप में और वेब में एक एमपेक दिया हुआ है। ये बेसिकली आपको कैलकुलेट करता है कि आपका पोटेंशियल इनकम यहाँ से क्या हो सकती है। यस सुनो दोस्तों, लेट्स टॉक अबाउट इट। जब इसको आप प्रेस लिंक को प्रेस करते हैं तो ये वाला डैशबोर्ड खुल जाता है दोस्तों। जैसे कि आप जानते हैं हमारे मैट्रिक्स सिस्टम में फ्रेंड्स आपके डायरेक्ट में यू कैन प्लेस 20 यूजर्स और डेप्थ में 5 लेवल तक आपको इंसेंटिव्स जनरेट होते हैं। पर आज के एग्जांपल के लिए फ्रेंड्स हम यहाँ पर ये आपसे कितने यूजर आप प्लेस करते हैं वो पूछ रहा है। तो आज के ये सिर्फ एग्जांपल में हम अपने फर्स्ट 4 लेवल में इंस्टेड ऑफ प्लेसिंग 20 मैंने एग्जांपल के लिए सिर्फ 10 ही प्लेस करे हैं और 5th लेवल में इंस्टेड ऑफ 20 मैंने एक ही प्लेस करा है। तो हमारे टोटल ग्रुप में सीओजी में 21,110 लोग हो गए दोस्तों। फ्रेंड्स ने जब हम नेक्स्ट करते हैं तो दूसरा डैशबोर्ड खुल जाता है और ये आपसे रिक्वेस्ट करता है आपका ईयरली एक्सपेंडिचर। ईयरली क्यों मांग रहा है? क्योंकि फ्रेंड्स क्यों मांग रहा है? क्योंकि कई खर्चे साल में एक ही बारी होते हैं फ्रेंड्स। तो हमने रिज्यूम करा है कि जो कि हमारे पास ऑनलाइन ऑफलाइन कार्ड को हम दोनों जगह यूज करते हैं। अभी जो मैं बात कर रहा हूँ सिर्फ कार्ड की बात कर रहा हूँ दोस्तों। ओके, ऊपर एक फैसिलिटी दी है, ऊपर कार्ड अर्निंग्स या फिर अदर अर्निंग्स। अभी हम कार्ड अर्निंग्स की बात कर रहे हैं। तो हमने अज्यूम करा है कि जितने भी लोग मेरे ग्रुप में हैं दोस्तों वो सारे के सारे साल का करीब 42 हजार मतलब 84,000 या मंथ का 7,500 रुपए खर्च कर रहे हैं। 7,000 रुपए महीना इज ए वेरी स्मॉल फिगर। यस सुनो दोस्तों। तो अगर हम तो इसकी इनकम निकालें तो वो बन के आ जाती है करीब 80,000 से ऊपर पर मंथ। इसके हम जानते हैं बारी के एफिलिएट इनकम बहुत अच्छी इनकम होती है, पर हमने नंबर ऑफ पीपल सेम छोड़ दिया है बट हमने इन जो है उसको हमने उल्टा और कम कर दिया है। राइट दोस्तों, सिर्फ 3,000 रुपए महीना या साल का 36,000 रुपए। वहां पे जो हमने एक्सपेंडिचर शो करा था वो था दोस्तों 7,000 रुपए महीना या साल का 84,000 अप्रोक्सीमेटली। यहाँ पर सिर्फ हमने दिखाया 36,000, पर हमारी जो इनकम निकल के आई मंथली वो आई है दोस्तों 1,51,000। फ्रेंड्स अब इसको अगर हम टोटल कर दें तो करीब 2,32,000 के आसपास जनरेट होती है। मेरे ग्रुप में 21,110 यूजर्स हैं। और फ्रेंड्स ये जो लोग हैं ये सब लोग 10,000 रुपए अप्रोक्सीमेटली पर मंथ एक्सपेंडिचर क्रिएट कर रहे हैं सिस्टम के थ्रू, चाहे वो ऑफलाइन हो चाहे वो ऑनलाइन हो चाहे वो एफिलिएट इनकम हो। हमारी और भी इनकम है दोस्तों, इसके बारे में बात करेंगे। तो अप्रोक्सीमेटली 2,32,000 से ऊपर हमारी इनकम जनरेट हो जाती है। और ये पैसा हम कहाँ खर्च कर रहे हैं दोस्तों? मैं आपको कोई भी सामान बेचने के लिए या एक ब्रांड को प्रमोट करने के लिए नहीं दे रहा हूँ। मैं ऐसा कुछ नहीं बोल रहा हूँ कि आप ये वाला प्रोडक्ट ये वाला ब्रांड को यूज करो, कोई सा भी ब्रांड यूज करो, कहीं से भी यूज करो, चाहे वो ग्रोसरी, ऑयल्स, मिल्क, वेजिटेबल्स, फोन रिचार्ज, डीटीएच बिल्स, ट्रैवल, फैमिली आउटिंग, रिलीजियस, स्विगी, एजुकेशनल, मेडिकल एक्सपेंडिचर, ई कॉमर्स, ब्यूटी केयर, सैलून एक्सेट्रा एक्सेट्रा। टोटल 10,000 रुपए, मैक्सिमम 10,000 रुपए दोस्तों। तो ये कोई बहुत बड़ा अमाउंट है। अब मैं जानता हूँ आप में से बहुत सारे लोग इससे ज्यादा अमाउंट एक्सपेंड कर रहे हैं। तो हम बात करते हैं हमारे बाकी इनकम्स की। हमारी दोस्तों टोटल जो इनकम्स हैं वो करीब 19 तरह की हैं। उसमें से कुछ मैं आपको आज समझाऊं दोस्तों। हमारी जो प्रेजेंटेशन होती है मंडे को और वेडनेसडे को हम बिजनेस अपॉर्चुनिटी प्रेजेंटेशन लेते हैं, जिसमें कि हम बेसिक एक्सप्लेन करते हैं कि यहाँ पर पॉसिबिलिटीज क्या है और इस बिजनेस के फायदे क्या हैं। ट्यूसडे को और सैटरडे को हम डिटेल में मार्केटिंग प्लान को एक्सप्लेन करते हैं और थर्सडे और फ्राइडे को हम दोस्तों एक्सप्लेन करते हैं अपनी टेक्निकल चीजें, हाउ टू ऑपरेट द ऐप और वेब। ओके दोस्तों, तो आप हमारी अगर सारी मीटिंग देखेंगे तो आपको बहुत बेनिफिट मिलेगा और आपको पूरा सिस्टम समझ आ जाएगा दोस्तों। फ्रेंड्स अगर हम मैट्रिक्स सिस्टम की बात करते हैं, जैसे मैं बताया था कि विड्थ में हमारे डायरेक्टली वी कैन प्लेस 20 यूजर्स और डेप्थ में 5th लेवल तक। तो ये कितना हो जाता है दोस्तों? डायरेक्ट 20, सेकेंड लेवल पे 400, थर्ड लेवल पे 8,000, 4th लेवल में 1,60,000, 5th लेवल में 32 लाख और टोटल बन जाता है करीब 33 लाख के आसपास दोस्तों।
फ्रेंड्स, लेट अस टॉक अबाउट द प्रोजेक्शंस। जैसे मैंने आपको बताया था कि हम सब एस्टिमेट कर रहे हैं कि हम सब लोग 10,000 रुपए महीना खर्च कर रहे हैं। ये सुनो, अगर हम सब लोग 10,000 रुपए खर्च कर रहे हैं तो ऑन द एवरेज 10 रुपए पर यूजर से हमें पर पर्सन मिलेगा। ओके दोस्तों, तो ये कितना बन जाता है? ये बहुत बड़ा फिगर बनता है। अगर हम 100% की बात करते हैं तो बहुत बड़ा फिगर है, 50% में बहुत बड़ा है, 25% में बहुत बड़ा है, और 10% में भी बहुत बड़ा है, और दोस्तों 1% में भी काफी बहुत ही अच्छा है। तो हम 1% की बात करें तो 3 लाख से ऊपर पर मंथ पॉसिबिलिटी है। दोस्तों ये अच्छा खासा इनकम है, स्पेशली आज के जमाने में, जहां पर आपको कोई प्रोडक्ट्स बेचने नहीं पड़ रहा है दोस्तों, और आप अपने पर्सनल कंजम्पशन की बात कर रहे हैं। लेट्स टॉक अबाउट द नेक्स्ट इनकम। दोस्तों ये इनकम बहुत ही यूनिक है और इसको ध्यान से समझने की कोशिश करिए। ये बहुत ही अच्छी इनकम लाइफ लॉन्ग है आपके लिए, और इसमें जो एक्टिविटी करनी है वो सिर्फ एक बार ही करनी है। मेन जो है एक बार ही है फ्रेंड्स। हमारा कार्ड जो है वो जैसे मैंने बताया था हमारे बैंक अकाउंट से लिंक नहीं, उसमें स्पेंड करने के लिए आपको पैसे ऐड करने पड़ते हैं। और ये जो इनकम है दोस्तों, ये सिर्फ डिपेंड करती है आपकी फर्स्ट टाइम ऑफ एडिशन ऑफ मनी। बहुत ध्यान से समझिए, ये एक्सपेंडिचर पे डिपेंड नहीं करती, ये सिर्फ आपके फर्स्ट टाइम एडिशन ऑफ मनी पे डिपेंड करती है। अगर आपने 500 से लेके 2499 के बीच में इसमें पैसे ऐड करे फर्स्ट टाइम, तो आपको हमेशा अपने 5th लेवल तक 5-5 रुपए जितने भी ग्रुप में जाएंगे आपको वो बेनिफिट हमेशा मिलेगा। पर दोस्तों अगर आपने इसमें पहली बारी में 2,500 या 2,500 से ऊपर ऐड करे तो आपको फर्स्ट 4 लेवल में 5 रुपए और 5th लेवल में 35 रुपए मिलेंगे दोस्तों। बहुत ही अच्छा फिगर है। और दोस्तों ये डायनेमिक मॉडल है, मतलब ये आपको डेली बेसिस पे मिलता है। हाँ, एक चीज याद रखिए, अगर आपने 500 रुपए से कम इसमें ऐड करे तो आपको ये फैसिलिटी नहीं मिलेगी। दोस्तों हम आते हैं एक और इनकम, बहुत ही अच्छी इनकम पे। हमारी बहुत सारी इनकम्स हैं दोस्तों, 19 तरह के इनकम्स हैं, पर मैं अभी आपको बेसिक समझा रहा हूँ। ओके, हमारी एक इनकम है, वो इसको हम कहते हैं क्लब इनकम। दोस्तों इसको मैं एक्सप्लेन करता हूं। हमारे पास 5 तरह के क्लब्स हैं, पर पहले क्लब में हम बात करते हैं 4 दोस्तों, एक्सप्रेस क्लब, सुपर एक्सप्रेस क्लब, फास्ट और सुपर फास्ट क्लब। और जितने कार्ड्स कंपनी के हर महीने जाते हैं दोस्तों, जितने भी कार्ड्स, बहुत ध्यान से समझने की कोशिश करें, जितने भी कार्ड्स कंपनी के हर महीने जाते हैं उसमें एक फिक्स्ड अमाउंट, जैसे इन केस ऑफ दिस क्लब 11, 12, 13, 14 रुपए इस क्लब में चला जाता है हर कार्ड से, राइट दोस्तों। प्लस कंपनी का टर्नओवर का 2% भी इसमें चला जाता है। और जितने लोग इसको क्वालिफाई कर चुके हैं क्लब को, उनको ये बहुत ही अच्छी इनकम है दोस्तों। और इसको अचीव करने के लिए एक्सप्रेस में 10 डायरेक्ट, सुपर एक्सप्रेस में सेकंड लेवल पे 100, फास्ट में 1000 और सुपर फास्ट में 10,000 दोस्तों। बहुत वो बहुत ही अच्छा है। इससे पहले हम समझाना चाहेंगे आपको कि हमारे पास और भी सोर्स ऑफ इंसेंटिव्स हैं, जैसे हमारा अकाउंट ओपनिंग है कोटक का और इक्विटस बैंक का दोस्तों, इसमें सेल्फ कमीशन भी है, क्लब कमीशन भी है, रेफरल इनकम भी है। और दोस्तों इसके संग हमारे इक्विडोज है दोस्तों, एक तरह का बच्चों का लर्निंग सिस्टम है दोस्तों। पिछले एक साल आपने स्पेशली देखा हो, बच्चे घर में ही है, वो जो भी सीख रहे हैं इंटरनेट के जरिए सीख रहे हैं, ये सुनो दोस्तों। और दोस्तों ये क्लास वाइज है, और इसमें बहुत सारी स्टोरी, वर्कबुक्स, बहुत चीजें हैं जो बच्चे देते हैं, जानते होंगे। जो बच्चों की नॉलेज है दोस्तों, वो 1 साल 3 साल के अंदर मिनिमम ग्रहण करते हैं, जो ऑप्शन बन जाती है हमेशा लाइफ लॉन्ग काम आती है। तो ये बहुत बेनिफिशियल है। इसके संग संग दोस्तों हमारा उसमें से भी आप अच्छी इनकम जनरेट करते हैं। इसकी जानकारी लेने के लिए हमारे आप ऐप के वेब पे जाइए और आपको कौन से वॉचर्स हमारे पास हैं और उसकी क्या क्या बेनिफिट्स हैं, इसके बारे में जानकारी आपको मिल जाएगी दोस्तों। और दोस्तों हमारा
क्लब, सेकंड क्लब, तीसरे पे फास्ट क्लब, चौथे में सुपर फास्ट क्लब। दोस्तों अब हम आते हैं अपने लाइफ टाइम क्लब में। बहुत ही क्लब है और इसका रिक्वायरमेंट क्या है, 5th लेवल में। दोस्तों 5th लेवल में 1 लाख एक्टिव कार्ड यूजर्स, 1 लाख एक्टिव कार्ड यूजर्स अगर आपके होंगे तो आप ये क्लेम कर पाएंगे। और दोस्तों ये है ये आपको अब हम लास्ट दोस्तों को बहुत ध्यान से समझने की कोशिश करेंगे। जैसे मैं बताया था कि लाइफ टाइम क्लब जब आपके 1 लाख एक्टिव कार्ड हो जाएंगे 5th लेवल में तो ये अचीव हो जाएगा, इसको आपको मिलेंगे 20 लाख रुपए। हाँ, इसमें टाइम लगेगा क्योंकि ये आपके 5th लेवल में 1 लाख एक्टिव कार्ड यूजर होना चाहिए। तो हम इसकी बात अभी नहीं करते, पर आपको बताना जरूरी है। इसके साथ बाद हमारी एक और इनकम है जिसमें बताया था 5th लेवल पे 35 रुपए या 35 रुपीज हर कार्ड पे, अगर आपने 2500 से ऊपर ऐड किए दोस्तों। तो फ्रेंड्स ये 35 लाख जो कि आपके ग्रुप में, अगर हम अभी की बात करते हैं, आज के एग्जांपल की लेते हैं, इस एग्जांपल के हिसाब से आपके ग्रुप में 1 लाख से ऊपर लोग हैं। कैसे? 1 लाख 5th लेवल में, 4th लेवल में 10,000, 3rd लेवल में 1,000, 2nd लेवल में 100 और डायरेक्ट में 10। तो दोस्तों ये 1 लाख से बहुत ज्यादा लोग हैं। और हमारी जो मेन इनकम है दोस्तों वो आपको रेगुलरली मिलती रहती है। जैसे मैंने बताया था कि हर यूजर से हम एस्टिमेट करते हैं कि 10 रुपए जरूर मिलेंगे, ज्यादा बेचते हैं 10 रुपए तो मिलेंगे दोस्तों। तो दोस्तों आप हिसाब लगा सकते हैं कि कितनी इनकम पॉसिबल है। दोस्तों इसके संग हम आज की प्रेजेंटेशन को वाइंड अप करते हैं। जैसे मैंने बताया कि फर्दर इंफॉर्मेशन के लिए आप उन सज्जन से मिल सकते हैं जिन्होंने आपको आज वेलकम करा है। और दोस्तों हमारे रेगुलर प्रेजेंटेशन होती हैं, उसको आप अटेंड करेंगे तो आपको बहुत बेनिफिट मिलेगा। और दोस्तों हम एक ऐसे दौर से गुजर रहे हैं जिसमें कि हेल्थ इज वेरी इंपॉर्टेंट और हम धीरे धीरे डिजिटल इकोनॉमी और डिजिटल ट्रांजैक्शंस की तरफ बहुत तेजी से आगे बढ़ रहे हैं। तो इसका बेनिफिट आपको लॉन्ग टर्म बहुत मिलेगा। इसके संग ही आज की प्रेजेंटेशन हम समाप्त करते हैं। गुड नाइट, थैंक यू वेरी मच।